नमस्कार. अखंडवारी समाज प्रबोधनाची या ब्रीद वाक्यासह गेली 68 वर्ष अविरतपणे मध्य मुंबई साजरी होत असणाऱ्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मुंबई आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेत मी व्याख्यानमाला प्रमुख मंगेश लक्ष्मी तुकाराम सावंत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मंडळाच्या 68व्या व्याख्यानमालेचं उद्घाटन तसेच विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यासाठी आजच्या माननीय वक्त्या प्राची शेवगावकर यांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटन करावं, दीपप्रज्वलन करावं आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावं. असे फिरत रहावे कधी सागराच्या खोल पाण्यात पोहावे, त्या शीतल पाण्यात मन चिंब भिजावे, त्याच्या थांगपणाने मन काळ्या भरयावे, त्या सोनेरी वाळूत चित्र सुंदर रेखावे, मावळतीला दूर जहाज एक दिसावे, या निसर्गाच्या संगे असे फिरत रहावे, या निसर्गाच्या संगे असे फिरत रहावे, घनदाट वनातून वाट काढीत चालावे, काळ्या दरी कपारीत मन भरून फिरावे, सावलीत झाडाखाली डोळे हलकेच मिटावे, मन स्वच्छंदी होऊनी दूर दूर भटकावे, वाऱ्याच्या गाण्याने मन हरपून जावे, या निसर्गाच्या संगे असे फिरत रहावे, या निसर्गाच्या संगे असे फिरत रहावे, असे फिरत रहावे. धन्यवाद. नमस्कार, मी निसर्ग अर्चना उल्हास रेवडेकर, चिंचपोक विभागाचा संघटक आपल्यासमोर बोधपाठ सादर करीत आहे. जड जर शक्तिमान असेल तर सर्व शक्तिमान विचार व चिंतन करणारे असावे.
या विचारांचा, या चिंतनांचा, या ध्यानाचा स्वतःच्या जीवनावर असर होऊ द्या. आपले जीवन त्यांनी प्रभावित होऊ द्या. स्वतःच्या सर्व शक्तिमत्वाच्या, स्वतःच्या महिम्याच्या, स्वतःच्या गौरवाच्या चिंतनाने स्वतःला भरून टाका. खुरचट समजुती तुमच्या डोक्या कधीही कोंबल्या गेल्या नसत्या तर किती चांगले झाले असते. स्वतःविषयी दुर्बलता, नीचता कल्पना करणारी माणसाची खच्ची करून टाकतात. या असल्या खचविणाऱ्या कल्पनांनी आणि खुरचट समजुतींनी कधीही जन्म घेतला नसता तर ती किती छान झाले असते. ईश्वराची ती किती दया म्हणता आली असती. स्वामी विवेकानंदांचा एक विचार. धन्यवाद. नमस्कार. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आयोजित 68व्या विवेकानंद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित आजच्या वक्त्या निसर्ग मानसकन्या माननीय प्राची शेवगावकर मॅडम, माझे सहकारी यावर्षीचे व्याख्यानमाला प्रमुख आदरणीय मंगेशजी सावंत, संदर्भ ग्रंथालय प्रमुख माननीय जितेंद्र पराते, उपस्थित मंडळाचे सर्व माजी मंडळ प्रमुख, सर्व खाते प्रमुख, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि उपस्थित रसिक श्रोते हो. मी यावर्षीचा मंडळ प्रमुख विकास मंदाकिनी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपलं या 68व्या विवेकानंद व्याख्यानमालेत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी आज आपल्यासमोर 7 दशकाहून अधिक काळ समाजासाठी कार्य करणाऱ्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचं प्रास्ताविक आपल्यासमोर सादर करीत आहे. असं म्हणतात की कोणत्याही इमारतीचा पाया जितका भक्कम असतो तितकी ती इमारत भक्कमपणे उभी असते. मराठी भाषेचा पाया हा देखील भक्कम आहे. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ही मराठी माणसांसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी किती अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचा विचारांचा, संस्कारांचा पाया देखील भक्कम आहे. म्हणूनच आज इतके विद्यार्थी, चौथी पिढी या ठिकाणी कार्यरत आहे आणि हे सगळं सांगायला आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. 1 एप्रिल 1954 साली आपल्या मंडळाची स्थापना झाली. ती मुळात भक्कम विचारांच्या बळावरच. इयत्ता 4थी आणि त्यावरील कोणत्याही जाती धर्माच्या विद्यार्थ्यास केवळ 1 रुपयात आजीवन सभासत्व देणारी मॅडम ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे जी 1 रुपयात आजीवन सभासत्व देत असते. मंडळाचे आज मितीस 18,000हून अधिक सभासद आहेत. मंडळ गिरणगावात म्हणजेच चिंचपोकळी, लालबाग, भायखळा, 7 रस्ता आणि नामजोशी मार्ग या क्षेत्रात कार्य करतं. मंडळाचे अनेक उपक्रम आहेत. त्यामध्ये अभ्यासिका असेल, समर्थ ग्रंथालय, संदर्भ ग्रंथालय, बाल वाचनालय, छंद वर्ग, प्रणामस्तलिखित, क्रीडा विभाग, कला विभाग, साप्ताहिक बैठक, साप्ताहिक प्रार्थना, शैक्षणिक शिबिर, वार्षिक संमेलन, करिअर मार्गदर्शन व नोकरी संदर्भ केंद्र, मोडीलिपी प्रशिक्षण केंद्र, संगणक अकॅडमी आणि विवेकानंद व्याख्यानमाला असे अनेक उपक्रम मंडळ करत असतं आणि काळानुरूप त्यात बदल देखील करत असतं. आज मंडळ 71 वर्ष अविरतपणे हे समाजकार्य आपल्यासोबत करत आहे. मंडळाच्या या प्रवासात अनेक विद्यार्थ्यांची जडणघडण होत गेली. त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची पाळेमुळे येथेच रुजली गेली. त्यामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय, शासकीय, सामाजिक, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रामध्ये मंडळाचे सभासद आज मुसाफिरी करत आहेत आणि त्यांच्या कर्तव्याचा ठसा देखील उमटवत आहेत. अशा मंडळाच्या प्रभावात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करत मंडळाने रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव साजरे केले आणि आता मंडळ अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे आणि हे आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रत्येक वाटेवर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दीर्घकालीन उद्दिष्ट समोर ठेवून नवे उपक्रम हाती घेतले आहेत. मंडळाच्या अभ्यासिका म्हणजे कार्यकर्त्यांची गंगोत्री समजली जाते. या अभ्यासिकामधून पुढे आलेले 3री आणि 4थी पिढी सध्या मंडळात सक्रिय आहे. चिंचपोकळी येथे पूर्णवेळ अभ्यासिकेप्रमाणे मंडळाच्या इतर 4ही विभागात नामजोशी मार्ग, 7 रस्ता, भायखळा येथे देखील स्वतःच्या स्वमालकीच्या पूर्णवेळ अभ्यासिका उभारणे हा आमचा संकल्प आहे. या उद्दिष्टाच्या दिशेने एक यशस्वी पाऊल देखील पुढे पडले आहे. भायखळा येथील स्वामी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 450 चौरस फूट इतकी जागा मंडळाने सवलतीच्या दरात घेतली आहे.
या ठिकाणी लवकरच भायखळा विभागाची पूर्णवेळ अभ्यासिका सुरू होईल. अभ्यासिकेसाठी मंडळाच्या जुन्या सभासदांनी आणि हितचिंतकांनी देणगीदारांनी या ठिकाणी निधी देऊन सहकार्य केलं, त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. स्वमालकीच्या अभ्यासिकेसोबत अजून एक महत्त्वाचा अमृत महोत्सवाचा प्रकल्प म्हणजे कौशल्य विकास केंद्र. विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यामध्ये सहकार्य व्हावे यासाठी मंडळाकडून व्यवसाय मार्गदर्शन व्याख्याने आणि समउद्देशीय सत्रे आयोजित केली जातात. शिवाय स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील वर्ग आयोजित केले जातात. मंडळ संगणक अकॅडमीच्या माध्यमातून MSCIT, टॅली, डिजिटल मार्केटिंग असे अनेक कोर्सेस त्या ठिकाणी चालवतात. या प्रयत्नांना एक संस्थात्मक रूप देऊन कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा मंडळाचा उद्देश आहे. या महाविद्यालयीन शिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी व्यवसायासाठी सक्षम करणे हा या उपक्रमाचा मूळ हेतू आहे. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचा आजवरचा प्रवास म्हणजे गिरणगावाच्या सांस्कृतिक जडणघडणीचा आलेखच आहे. हा प्रवास शब्दबद्ध करण्याचा प्रकल्प देखील अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पूर्ण करण्यात येणार आहे. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची अमृत महोत्सवी वाटचाल पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर येईल. अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना विचारांच्या भक्कम पायावर आपल्या मंडळाचे मंदिर नक्कीच उभं आहे, पण त्यावर समाजोपयोगी विविध उपक्रमांच्या माध्यमातून या मंदिरावर कळस चढवायचा आहे. तरी आपण सर्वांनी या सामाजिक यज्ञात सहभागी होऊन आपली सहकार्यरूपी संविधा अर्पण करण्याचे मी आपणास आवाहन करतो. हा यज्ञ असाच सुरू राहावा आणि विद्यार्थ्यांच्या पुढील पिढ्या घडत राहावो ही सरस्वती देवी चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. 68व्या विवेकानंद व्याख्यानमालेचे आजचे प्रथम पुष्प. विषय आहे हवामान बदल आणि तरुणाई. हवामान बदलाचे अदृश्य परिणाम आपल्याला जाणवत होते, परंतु यावर्षी लांबलेला पावसाळा, ढगफुटी, चक्रीवादळ यासारख्या दृश्य परिणामांचा आपण अनुभव घेतला. हवामान बदल, त्याची कारणे, परिणाम, उपाययोजना आणि सर्वांचा सहभाग या सर्व घटकांचा सहज आणि सोप्या भाषेत उलगडा करण्यासाठी आमंत्रित केलेले आजचे वक्ते निसर्ग मानसकन्या प्राची शेवगावकर. प्राची शेवगावकर यांनी पुण्याच्या सिम्बॉयसिस विद्यापीठातून मास कम्युनिकेशन या शाखेची पदवी मिळवली असून माध्यम क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. त्यांनी हवामान बदल कमी करण्यासाठी आणि त्याचे परिणाम रोखण्यासाठी नवीन उपाय आणि तंत्रज्ञान यावर संशोधन केले आहे. क्लायमेट ॲक्शन पुरस्कारप्राप्त कूल द ग्लोब हा हवामान क्षेत्रात काम करणाऱ्या ॲपच्या त्या संस्थापक आहेत. जीवनात समाज उपयोगी कार्य करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कूल द ग्लोब हा ॲप त्यांनी विकसित केला. आतापर्यंत 110 देशांमधील वापरकर्ते या ॲपवर एकत्र आले असून 2 लाख किलो कार्बन उत्सर्जन वाचवले आहे. कूल द ग्लोब हा ॲप विकसित करण्याच्या त्यांच्या प्रवासातून प्रेरित होऊन गुगलने एक TV मोहीम सुरू केली आहे. जागतिक समुदायासमोरील अस्तित्वातील धोक्यांना तोंड देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीत कोलंबियाचे अध्यक्ष आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते जुआन मॅन्युएल सॅन्टोस यांच्यासह प्राची ही ग्लोबल यूथ कौन्सिलची संस्थापक सदस्य आहे. क्लायमेट लीडरशिप कोएलिशनच्या सल्लागार मंडळावर नियुक्त होणारी प्राची ही सर्वात तरुण आणि पहिली भारतीय नागरिक आहे. इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनच्या माध्यमातून मीडियातील दिग्गज आणि नेत्यांसह दुबई एक्स्पोमध्ये CEO प्रतिनिधी मंडळासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. टाटा पॉवर आणि तिच्या सर्व उपकंपन्यांसाठी क्लायमेट चेंज ॲडवायझर म्हणून प्राची काम पाहत आहेत. सन 2021मध्ये IAA ऑलिव्ह क्राऊन अवॉर्ड्स 2021चा यंग ग्रीन क्रुसाडर हा पुरस्कार त्यांना मिळाला. रोटरी क्लब ऑफ बॉम्बेकडून पर्यावरण संरक्षणासाठी तारू लालवानी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. हिंदू बिझनेस लाईन चेंजमेकर पुरस्कार 2022चा क्लायमेट ॲक्शन वॉरियर पुरस्कार भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते प्राची यांना प्रदान करण्यात आला.
युनायटेड नॅशनच्या हवामान बदल या विषयावर आधारित COP27 या 27व्या परिषदेत प्राचीने भारताचे प्रतिनिधित्व केले. तिथे तिला भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते COP27 यंग स्कॉलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्राची यांनी 1 वर्ष भारतभर प्रवास करून तरुण, शेतकरी आणि कचरा वेचक यांच्याशी संवाद साधला. लोकांच्या दैनंदिन जीवनात हवामान बदलाचे परिणाम समजून घेतला. तंत्रज्ञान, वकिली आणि तळागाळातील कृतीद्वारे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी त्या नागरिकांना एकत्रित करत आहेत. प्राची शेवगाकर यांना भविष्यातील वाटचालीसाठी मंडळ परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. मी मंडळ प्रमुख विकास शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी प्राची यांचे शाल व स्मृतिचिन्ह देऊन आभार व्यक्त करावे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी म्हणून आम्ही भेट देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद प्राची मॅडम, धन्यवाद मंडळ प्रमुख. श्रोत्यांना एक सूचना आहे, आपले काही प्रश्न असतील तर व्याख्यान संपल्यानंतर काही निवडक प्रश्नांना प्राची मॅडम उत्तरे देतील. तर मी प्राची मॅडम यांना विनंती करतो की आपण व्याख्यानास सुरुवात करावी. धन्यवाद. थोडा 4 महिन्यापूर्वी मला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप प्रेमाने निमंत्रण दिलं तुम्हाला सगळ्यांना भेटायला येण्याचं. आणि निमंत्रण देताना एक गोष्ट मात्र ते म्हणले होते की जेव्हा वक्ता म्हणून आम्ही कोणाला बोलवतो विवेकानंद व्याख्यानमालेला, तेव्हा एक नेहमी नियम असतो की वक्त्याचे केस थोडे तरी केस पांढरे झालेले असतात तोपर्यंत. तर तुमचे केस अजून काही पांढरे झालेले नाही आहेत, तरी आम्ही बोलवतोय तुम्हाला. तर मी ॲक्सेप्ट केलं आणि पुढच्या 4 महिन्यात मला सुद्धा 4 पांढरे केस आले. तरीही तुम्हाला भेटायला याची किंमत मी मोजली. पण एक सगळ्यात तरुण वक्ता म्हणून येण्याचा एक तोटा मात्र हा की मी व्यासपीठाच्या मागे उभे राहिले तर तुम्हाला मी दिसणार नाही. त्यामुळे असा संवाद आपण साधणार आहोत. कार्यकर्त्यांकडून मी विवेकानंद व्याख्यानमालेबद्दल खूप ऐकलं, आधीपासनं ऐकलंच होतं. आणि एक सगळ्यात गोष्ट मला आवडली ती म्हणजे कार्यकर्त्यांनी भरभरून मला सांगितलं ते म्हणजे एक स्पेशल गोष्ट असते विवेकानंद व्याख्यानमालेला, ते म्हणजे येणारे श्रोते. तुम्ही सगळे आमचे श्रोते सरावलेले आहेत, ट्रेन झालेले आहेत असं ते सारखे म्हणतात. कारण मला विश्वास बसत नव्हता की पर्यावरणाच्या व्याख्यानाला येतील का लोक. ते म्हटले की येतीलच, पण अजून एक स्पेशल गोष्ट दिसेल ती म्हणजे एकही व्यक्ती तुम्हाला फोनमध्ये बघताना दिसणार नाही. आणि ते तुम्ही आज खरं करून दाखवलं आहे. तर आज इथे येऊन मला खूप छान वाटतं. आणि अजून एक गुपित तुम्हाला सांगावंसं वाटतं की तुम्ही खूप छान श्रोते आहात, पण कदाचित मी तुमच्या एवढी सरावलेली नव्हते. जेव्हा मी लहान होते तेव्हा पर्यावरणाची ओळख मला शाळेमध्ये झाली होती. आणि मी पर्यावरणाचा विषय आला की म्हणायचे की अरे परत एकदा एक बोरिंग लेक्चर होणार आहे का, आपण थोडी झोप काढूयात. तर म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की आज आपण फक्त पर्यावरणाबद्दल बोलणार नाही आहोत, आपण आज सगळे मिळून स्वप्न बघणार आहोत. आपण अशाबद्दल बोलणार आहोत की स्वतःसाठी, स्वतःच्या देशासाठी आणि जगासाठी मोठी स्वप्न बघणारी भावी पिढी कशी तयार करायची. मी कॉलेजमध्ये असताना कूल द ग्लोब नावाच्या ॲपची सुरुवात केली एका छोट्या प्रश्नातून की माझ्यासारखी सामान्य मुलगी क्लायमेट चेंजसारख्या मोठ्या प्रॉब्लेमबद्दल काय करू शकते. या ॲपची सुरुवात केली तेव्हा आई मला म्हणायची की तू आणि तुझे वडील हे फक्त 2 युजर्स असणार आहेत ॲपचे, कारण पर्यावरणासाठी स्वतःच्या जीवनशैलीत बदल कोण करून दाखवणार. पण आज त्या दिवसाला 6 वर्ष झाली आहेत आणि आज आपल्या ॲपवर 150पेक्षा जास्त देशातून लोक आलेली आहेत. आणि या प्रवासाची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते.
प्रवासाची सुरुवात झाली मी खूप छोटी असताना मी एका वेगळ्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं. अक्षरनंदन नावाची मराठी माध्यमातली शाळा होती आणि मी साधारण 4थीमध्ये असताना मला आठवतंय ताईंनी आम्हाला एक वेगळाच गृहपाठ दिला होता. एक पत्र लिहायचं, दुसऱ्या कोणाला नाही, 10 वर्षांनंतरच्या स्वतःला. 10 वर्षांनी मी कुठे असेन, काय करत असेन, कोण बनले असेन. मी ते पत्र लिहिलं आणि मग एकदम विसरून गेले. मग मध्ये बरीच वर्ष गेली, माझी 10वी झाली, 12वी झाली. घरी सगळेच इंजिनियर आहेत, मी सुद्धा कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली होती. पण कुठेतरी मनामध्ये काहीतरी रुखरुख होती, काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं की कदाचित मी काहीतरी वेगळं करायला हवं, पण काय ते समजत नव्हतं. यावेळी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली. माझ्या शाळेतल्या ताईंनी ते 10 वर्षांपूर्वी लिहिलेलं पत्र मला परत पाठवलं, कारण ते लिहून बरोबर 10 वर्ष झाली होती. आणि छोट्या प्राचीने लिहिलेलं ते पत्र वाचून मला असं कोणीतरी खडबडून जागं केल्यासारखं वाटलं. कारण त्या छोट्या प्राचीने लिहिलं होतं की मला समाजामध्ये काही ना काहीतरी बदल घडवून आणायचा आहे, असं काम करायचं आहे जे इतिहासाच्या पानांवर लिहिलं जाईल. त्यावेळी आम्ही इतिहासात शिवाजी महाराजांचा इतिहास 4थीमध्ये चालला होता, त्यामुळे कदाचित मी असे क्रांतिकारी विचार करत असेल. पहिल्यांदा वाचून थोडं हसूच आलं, पण कुठे ना कुठेतरी ते पत्र माझ्या डोक्यात घोळत राहिलं, कारण असा विचार मी अनेक वर्षात केलाच नव्हता. छोट्या प्राचीने लिहिल्या त्या शब्दांनी मी कुठे ना कुठेतरी इन्स्पायर झाले आणि ठरवलं की अशा करिअरच्या दिशेने प्रयत्न करू ज्यातून काही ना काहीतरी बदल घडून येतो. तुम्ही कोणी शार्क टँक बघितलंय? काही लोकांनी बघितलं असेल. तर मागच्या वर्षी आपण कूल द ग्लोबचं पिच शार्क टँकमध्ये दिलं. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी मला विचारलं की तेव्हा तुला खूप टेन्शन आलं असेल, तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात स्केरी पिच ते होतं का, सगळ्यात जास्त टेन्शन तुला तेव्हा आलं होतं का? तर नाही, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात स्केरी प्रेझेंटेशन मी या क्षणी दिलं. ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाच्या जजेसना, माझे आईबाबा. जेव्हा मी ठरवलं की इंजिनिअरिंगमधून 2 महिन्यातच ड्रॉपआउट करून आपण समाजामध्ये काय बदल घडून आणता येईल याचा शोध सुरू करू, तेव्हा मी 1 आठवडा खूप प्रिपेअर केलं एका पिचसाठी जे मी आईबाबांना देणार होते. मी स्वॉट ॲनालिसिस केला, केस स्टडीज केल्या, मी या वर्षभरात काय करणार आहे त्याचा प्लॅन केला आणि आईबाबांना एकदा बाहेर बोलवून त्यांना ते प्रेझेंट केलं. आता कम्प्युटर इंजिनिअरिंग सोडून गॅप घेणार म्हणल्यावर कोणत्याही आईबाबांना टेन्शन येईल. पण जेव्हा त्यांनी टेन्शनमधून सुरुवात केली, ते हळूहळू मी जसं जसं प्रेझेंटेशन देत गेले तसं तसं तेही उत्साहात आले आणि त्यांनी सांगितलं की तू जे काही करशील आम्ही तुला सपोर्ट देऊ. तिथून प्रवासाची सुरुवात झाली. मग आम्ही एक इंटरेस्टिंग गोष्ट करायचं ठरवलं. मी बघायला लागले की मला काहीतरी बदल घडून आणायचा आहे ना, मग मी कोणत्या विषयात करू शकते. मला आठवतं की मी एक गुगल सर्च केला त्यावेळी की आज जगातली सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात मोठी समस्या कोणती. तेव्हा क्लायमेट चेंज समोर आला. ते बघून मला आश्चर्य वाटलं, कारण जगातले सगळे शास्त्रज्ञ, जागतिक संस्था, वृत्तपत्र सगळे लोक म्हणत होते की क्लायमेट चेंज, जागतिक हवामान बदल ही आपल्यासमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे. पण माझ्या आजूबाजूला कोणीच याबद्दल का बोलत नव्हतं. मग मी त्याबद्दल अजून वाचायला सुरुवात केली की यामुळे होतंय काय. पृथ्वीचं तापमान सरासरी 1 डिग्रीने वाढलं आहे, मग त्याने काय फरक पडतो, त्याने एवढं काय. मग त्याने अजून वेगवेगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. समुद्राची पातळी वाढतीये, पृथ्वीचं तापमान वाढतंय, उत्तर ध्रुवाचा बर्फ वितळतोय, कुठे पूर येतोय, कुठे दुष्काळ पडतोय, अशा अनेक गोष्टी वाचायला लागले. मग वाटलं की अरे हो, हे काहीतरी आहे. हे सगळं वाचून मी स्वतःला एक प्रश्न विचारला, जो मी तुम्हाला आज तुम्हालाही विचारा असं वाटतो. मला हात वर करून सांगाल का, तुमच्यापैकी कोणाला हवामान बदलाने फरक पडतो? डू यू केअर अबाउट क्लायमेट चेंज? जर करत असाल तर अर्थातच तुम्ही सगळे इथे आला आहात, त्यामुळे सगळ्यांचेच हात वर झालेत. पण खरं तर मी पहिल्यांदा स्वतःला प्रश्न विचारला तेव्हा मी एक क्षण विचार केला आणि मी म्हणलं की हो, हे काहीतरी मोठं वाटतंय, पण
मला नाही वाटत मला याने एवढा फरक पडतो. मी तेव्हा 18 वर्षाची होते, मला खेळायचं होतं, मला मित्रमैत्रिणी होते, ते सगळं सोडून मला माझ्या आजूबाजूला अनेक समस्या दिसत होत्या. गरिबी, अशिक्षितता, हे सगळं सोडून उत्तर ध्रुवावर कुठेतरी बर्फ वितळतोय. त्याने मला का फरक पडावा? खरं सांगायचं तर आपल्यापैकी अनेक जण, तुम्ही आलेले अनेक जण निसर्गप्रेमी असाल मला माहिती आहे. पण मी लहानपणापासून फार निसर्गप्रेमी अशी नव्हते. मला लोकांमध्ये आणि लोकांसाठी काम करायचं होतं. हवामान बदल हे निसर्गाबद्दल काहीतरी होतं आहे, जगाच्या दुसऱ्या टोकाला घडतं आहे आणि माझ्या हाताबाहेरचं आहे, असा विचार करून मी हा विषय बाजूला ठेवला आणि म्हणलं की मग आपण अजून बाकीच्या विषयांवर काम करायचा प्रयत्न करू, ज्याने मला फरक पडतो, जे माझ्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. मग मी एक इंटरेस्टिंग उपक्रम करायचा ठरवला, शॅडोईंग. शॅडोईंगबद्दल कदाचित तुम्ही कधी ऐकलं असेल. म्हणजे आपली आधीची शिक्षण पद्धती कशी होती की गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घ्यायचं, त्यांच्या दैनंदिन जीवनातून शिकायचं. तसंच मी अशा काही लोकांची यादी केली जे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होते, ज्यांचं काम मला इन्स्पायरिंग वाटत होतं, मला त्यांच्यासारखं काहीतरी करून दाखवायचं होतं. अशा सगळ्या रोल मॉडेल्सची मी यादी केली आणि त्यांना भेटायला सुरुवात केली. मी त्यांच्याकडे जायचे आणि त्यांना विचारायचे की मला तुमचं काम खूप आवडतं, तुमचं काम माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे, मी 4 महिने तुम्हाला शॅडो करू का? म्हणजे सावली बनून तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्याबरोबर येईन. मला असं वाटलं की एवढी मोठी मोठी लोकं आहेत, सरळ नाही म्हणतील. पण मला आश्चर्य वाटलं की मी ज्यांना ज्यांना रीच आऊट केलं ते सगळे हो म्हणले. सगळ्यात पहिली शॅडोईंगची संधी मला पुण्यातले शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांनी दिली. त्यांच्याबरोबर वेळ घालवून मला हळूहळू त्यांनी त्यांच्याबद्दल जास्त जास्त सांगितलं. 20 वर्षापूर्वी ते एक ऑफिस बॉय म्हणून काम करत होते. एक दिवस त्यांनी ठरवलं की ऑफिस बॉयची नोकरी सोडून घरी 1 एकराची पडीक जमीन आहे, त्यावर शेती करूया. घरी सगळ्यांना टेन्शन आलं की नोकरी असताना असं का करतोय. पण त्यांनी बँकेतून लोन घेतलं आणि पॉली हाऊस ऑर्गॅनिक फार्मिंग सुरू केलं. 1 वर्षाने बँकेचे मॅनेजर त्यांच्या घरी आले. त्यांच्या वडिलांना भीती वाटली, त्यांना वाटलं की जमीन घ्यायला येत आहेत की काय. पण त्याऐवजी बँकेच्या मॅनेजरनी त्यांना पेढा दिला, वडिलांच्या पाया पाडले आणि म्हणले की तुमच्या मुलांनी इतिहास घडवला आहे. मला माहिती असल्यातले ते पहिले शेतकरी आहेत ज्यांनी 1 वर्षात 1 एकराच्या जमिनीवरचं कर्ज फेडून नफा मिळवून दाखवला आहे. हळूहळू आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याबद्दल समजलं. ते येऊन म्हणायला लागले की तुम्ही जे केलं ते आम्हालाही करायचं आहे, आम्हालाही शिकवा. मग त्यांनी 1 एकर क्लायमेट रेझिलियंट ऑर्गॅनिक फार्मिंग मॉडेल बनवलं. आणि जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा भारतभरातून 2.5 लाख शेतकरी त्यांच्याबरोबर एकत्र येऊन गटशेती करत होते. सगळे मिळून 400 कोटीचा टर्नओव्हर मिळवत होते. त्यांना मी भेटले, त्यांच्या घरी गेले आणि म्हणलं की पुढचे 4 महिने मला तुम्हाला शॅडो करायचं आहे. ते म्हणले ठीक आहे, उद्या मी रत्नागिरीला चाललो आहे, ये माझ्याबरोबर. मग पुढचे 4 महिने मी त्यांच्याबरोबर महाराष्ट्रभर फिरले, अनेक शेतकऱ्यांना भेटले. त्यातून मला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्या प्रत्येकालाच काही ना काहीतरी यश बघायला मिळतं. कधीतरी परीक्षेत पहिला नंबर आला असतो, कधीतरी जॉबमध्ये प्रमोशन मिळतं, कधीतरी विवेकानंद व्याख्यानमालेत बोलायला मिळतं. असे छोटे ना छोटे यशाचे क्षण आपण जेव्हा स्वतःच्या आयुष्यात बघतो तेव्हा आपण एक अचिव्हर बनतो. पण जेव्हा हेच यशाचे क्षण आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना मिळवून द्यायला मदत करतो तेव्हा खरी परिवर्तनाची सुरुवात होते. त्यांच्याबरोबर मी हे पाहिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येऊन काम करत होते तेव्हा केवढं मोठं परिवर्तन घडून येऊ शकत होतं. त्यानंतर मी नलिनी शेखर, हसरू दलाच्या फाउंडर यांना शॅडो केलं. 4 महिने स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर काम केलं. त्यानंतर 4 महिने लहान मुलांबरोबर काम केलं. किसान, मराठा चेंबर यासारख्या संस्थेच्या फाउंडर्सना भेटले, अनेक सोशल ऑन्ट्रप्रनर्सना शॅडो केलं, भारतभर फिरले, गावागावांमध्ये लोकांशी गप्पा मारल्या. या सगळ्या अनुभवातून माझं जग हळूहळू मोठं होत गेलं. यामध्ये मला 2 गोष्टी खूप लक्षात राहिल्या. सगळ्यात मोठी शिकवण ही होती
की आत्तापर्यंत मला वाटत होतं की मी 18 वर्षाची स्टुडंट आहे. माझ्या रोल मॉडेल्सना मी समजा मेसेज केला, ईमेल केलं, भेटायला गेले, तर ते मला का भेटतील? ते मला का दाद देतील? पण मला आश्चर्य वाटलं की मी ज्यांच्याकडे गेले ते त्या सगळ्यांनी माझ्यासमोर मदतीचा हात पुढे केला. त्या सगळ्यांनी मला सपोर्ट दिला. हा एक मोठा माइंडसेट चेंज होता माझ्यासाठी. त्यानंतर एक प्रॅक्टिस मी दरवर्षी करत आली आहे. मी दर वर्षाच्या सुरुवातीला एक यादी करते. त्या यादीमध्ये मी नावं लिहिते माझ्या सगळ्या रोल मॉडेल्सची. आणि वर्षाच्या शेवटी मी बघते की यापैकी कोणाकोणाबरोबर मी काम करू शकले. तुम्हाला दाखवा असं वाटतं, या वर्षाच्या सुरुवातीला माझ्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं होती. आता हे करत येऊन बरीच वर्ष झाली, त्यामुळे मी हळूहळू जास्त मोठी नावं लिहित गेले. अशी नावं लिहिते की मला वाटतं की हे होणं काही शक्य नाही, यांना भेटता येणं काही शक्य नाही. या वर्षाच्या सुरुवातीला मी नाव लिहिलं होतं बिल गेट्स, नोबेल लॉरिएट आणि कोलंबियाचे माजी प्रेसिडेंट हुआन मॅन्युअल सँटोस, भारताचे एन्व्हायरमेंट मिनिस्टर श्री भूपेंदर यादव, युनायटेड नेशनचे सेक्रेटरी जनरल अँटोनियो गुटेरेस, मर्सिडीज बेन्झचे CEO आणि टाटा पॉवरचे MD डॉक्टर प्रवीण सिन्हा, या लोकांची मी यादी केली होती. अशी लोकं जे माझ्यासाठी रोल मॉडेल्स आहेत, ज्यांच्याबरोबर काम करायची मला इच्छा आहे. तुम्ही गेस कराल का की यापैकी किती लोकांबरोबर मी काम करू शकले असेल, किती लोकांना भेटू शकले असेल आत्ता वर्षाच्या शेवटीपर्यंत? मला नंबर सांगा, काय नंबर तुम्हाला वाटतो? कोणाला 5 वाटतं, कोणाला 4 वाटतं, कोणाला 2 वाटतंय, 5 वाटतंय, 4. तुम्हाला चांगलाच विश्वास आहे माझ्यावर, म्हणजे 1-2 कोणी म्हणत नाही आहे. ओके, ड्रम रोल. आत्ता वर्षाचा नोव्हेंबर महिना चालू आहे आणि आपण पुढे या सगळ्यांबरोबर काम करू शकलो. आणि हे मला तुम्हाला सांगावंसं वाटलं, कारण मला माहिती होतं की आज आपल्यासमोर अनेक तरुण लोक येणार आहेत. मी तुम्हाला म्हणलं की हे व्याख्यान फक्त क्लायमेट चेंजबद्दल असणार नाही, तर हे व्याख्यान स्वप्नांबद्दल असणार आहे. मला वाटतं जेव्हा तुम्ही हा एक छोटासा बदल स्वतःच्या विचारसरणीत करता की या जगामध्ये हल्लीच्या काळात माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती ॲक्सेसिबल आहे, प्रत्येक व्यक्ती मला मदत करायला तयार आहे, तेव्हा मोठी वाटणारी स्वप्नही जवळ यायला लागतात. त्यामुळे जी काही तरुण लोक आपल्यासोबत आज आहेत, त्यांना मला एकच विनंती करावीशी वाटते की आज व्याख्यान झाल्यानंतर तुम्हीसुद्धा स्वतःची एक छोटीशी यादी करा आणि त्यातल्या रोल मॉडेल्सना मेंटर्समध्ये कसं कन्वर्ट करता येईल, त्यांना काय छोटासा मेसेज सांगता येईल याचा विचार करा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल किती लोक तुम्हाला तुमच्याशी बोलायला, तुम्हाला मदत करायला उभी राहतील. तरी छोटीशी डिटूर झाली. पण अजून एक गोष्ट मी या काळामध्ये शिकले, ती म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं मी पहिल्यांदा क्लायमेट चेंजबद्दल वाचलं तेव्हा मला वाटलं होतं की मला नाही आणि एवढा फरक पडत. आपल्यासमोर खूप वेगवेगळ्या समस्या आहेत, का मी उत्तर ध्रुवावर बर्फ वितळतो, समुद्राची पातळी वाढते आणि मला का फरक पडावा. पण तोपर्यंत मी फक्त क्लायमेट चेंजबद्दल वाचलं होतं. या काळामध्ये जेव्हा मी क्लायमेट चेंज सोडून बाकीच्या क्षेत्रांमध्ये काम करत होते, तेव्हा विक्रमावर जसा वेताळ बसतो तसा माझ्या अंगावर हवामान बदल बसला. मी जिथे जाईन तिथे मला अशी काही लोकं भेटली ज्यांनी मला माझा हवामान बदलाकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलला. त्यातल्या काही लोकांबद्दल आज तुम्हाला सांगावं असं वाटतं. पुण्याजवळच्याच एका वस्तीमध्ये मी या 12 वर्षाच्या मुलाला भेटले, खूप हुशार. त्याला भेटले तेव्हा मी त्याला विचारलं, एक सोपा प्रश्न विचारला की तू एक इच्छा मागू शकतोस, तू काहीही मागशील ते पूर्ण होईल, तुझी काय इच्छा असेल, तू काय मागशील? तो जे म्हणला ते मी कधीच विसरणार नाही. तो म्हणला की मी मागेन की माझ्या घरामध्ये परत पाणी शिरायला नको. एका 12 वर्षाच्या मुलाला काहीही इच्छा मागता येते आणि त्याला हे मागायला लागतं. मी आतापर्यंत वाचलं होतं की क्लायमेट चेंजमुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्त्यांचं प्रमाण वाढलं आहे. पुरांमुळे, क्लायमेट चेंजमुळे, हवामान बदलामुळे जगभरात साधारण 2 कोटी लोकांची घरं नष्ट होतात. पण या दिवशी मला पहिल्यांदा समजलं की त्याचा अर्थ असाही होऊ शकतो की एका 12 वर्षाच्या मुलाला
आपल्या डोक्यावर छप्पर राहणार का नाही, या अशा मूलभूत गोष्टींची काळजी करायला लागते. यानी मला फरक पडतो. मला अजून एक छोटीशी मुलगी भेटली होती, खूप हुशार. ती भेटली तेव्हा मी तिला विचारलं की तू कितवीत आहेस गं? ती म्हणली मी हल्ली शाळेत जात नाही. का बरं? कारण दुपारी घरी 1च तास पाणी येतं आणि तेव्हा माझ्या घरात अजून कोणी थांबू शकत नाही, त्यामुळे मला थांबायला लागतं. तिच्या शहरामध्ये तेव्हा दुष्काळ पडला होता, पाणी कमी येत होतं. तेव्हा मला लक्षात आलं की जेव्हा मी पेपरमध्ये वाचते की क्लायमेट चेंजमुळे, हवामान बदलामुळे दुष्काळांचं प्रमाण वाढलं आहे, त्याचा अर्थ असाही होऊ शकतो की हिच्यासारख्या एका हुशार मुलीला शाळा सोडून घरी थांबायला लागतं आहे बादलीमध्ये पाणी भरण्यासाठी. यानी मला फरक पडतो. अजून एका मुलीबद्दल तुम्हाला सांगावंसं वाटतं. मला आत्तापर्यंत भेटलेले अनेक इन्स्पायरिंग लोक भेटून गेली, पण त्यामधली कदाचित ही सगळ्यात जास्त इन्स्पायरिंग असेल. मी तिला भेटले तेव्हा ती साधारण माझ्याच वयाची होती. ती 18 वर्षाची होती, मीही 18 वर्षाचे होते. पण तिचं लग्न झालं होतं आणि तिला छोटंसं बाळही होतं, छोटीशी मुलगी होती. मी तिला बँगलोर जवळच्या एका गावामध्ये भेटले आणि ती तिथली नव्हती. ती एक क्लायमेट रेफ्युजी होती, बांगलादेशवरून आली होती. आणि रेफ्युजी असल्यावर काहीच डॉक्युमेंटेशन नसल्यामुळे जे पडेल ते काम करायला लागत होतं. त्यामुळे कचरा वेचण्याचं काम ती आणि तिच्या घरचे करत होते. मी तिला भेटले त्या दिवशी मी पहिल्यांदा तिच्याबरोबर 4 किलोमीटर चालत जवळच्या शाळेमध्ये गेले. शाळेमध्ये जाऊन तिने विचारलं की माझ्या मुलीला दाखला द्याल का? पण ते नाही म्हणले, कारण त्यांच्याकडे काही कागदपत्र नव्हती, त्यांना तिथली भाषा कन्नड येत नव्हती. पण तिने हार मानली नाही. पुढचे 2 महिने ती रोज सकाळी उठून 4 किलोमीटर चालून शाळेत जायची, शाळेच्या दारात बसायची आणि म्हणायची माझ्या मुलीला शाळेत दाखला द्या. शेवटी तिची चिकाटी बघून त्यांनी लँग्वेज बॅरियर्स, डॉक्युमेंट नाही, या सगळ्याच्या पलीकडे बघितलं आणि तिच्या मुलीला शाळेमध्ये दाखला मिळाला. फक्त तिच्या मुलीला नाही, तर त्यांच्या कम्युनिटीमध्ये अजून अशी 20 लहान मुलं होती, त्या सगळ्यांना शाळेमध्ये दाखला मिळाला. मग याचा आता क्लायमेट चेंजशी काय संबंध? मी वाचलं होतं की समुद्राची पातळी वाढतीये, हवामान बदलांमुळे जे नैसर्गिक आपत्त्या वाढत आहेत, त्यामुळे साधारण 13 कोटी लोक दरवर्षी जगभरातून स्थलांतरित होत आहेत. त्यांना आपण क्लायमेट रेफ्युजीज म्हणतो. हे नंबर जेव्हा मी पेपरमध्ये वाचले तेव्हा मला काही वाटलं नाही, पण त्या दिवशी मला पहिल्यांदा कळलं की याचा अर्थ असाही होऊ शकतो की एका लहान आईला आपलं घर दार सोडून जायला लागतं आहे, एका नवीन देशात जाऊन आयुष्य शून्यापासून उभं करायला लागतं आहे, लहान मुलीला कुशीत घेऊन. यानी मला फरक पडतो. मला क्लायमेट चेंजबद्दल कोणत्याही ग्लोबल एक्सपर्टनी जे शिकवलं नाही ते मला एका शेतकरी आजोबांनी शिकवलं. ते म्हणले हल्ली आमच्यासारख्या छोटं शेत असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना शेती परवडेनाशीच झाली आहे, कारण ऊन पावसाचं गणितच बिघडलं आहे. आणि जेव्हा मला शेती परवडत नाही तेव्हा माझ्या मागे असे 1000 लोक असतात ज्यांना अन्न परवडत नाही. म्हणजे क्लायमेट चेंजचा अर्थ असाही होऊ शकतो की जास्त जास्त लोकांना उपाशी राहायला लागतं. यानी मला फरक पडतो. मग हे फक्त गावांमध्येच होतं का? दुसऱ्यांच्याच घरात होतं का? मध्ये माझ्या मैत्रिणीचा मला एक फोन आला होता. चिपळूणमध्ये जेव्हा पूर आला तेव्हा तिच्या आजीनी ज्या घरामध्ये 75 वर्ष काढली होती त्याच घराच्या छतावर चढून होडीमध्ये उडी टाकली होती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. तिचं घर माझ्या घरासारखंच होतं, तिची आजी माझ्या आजीसारखीच होती. असं म्हणतात की आपण जिथे भाषण देतोय ती मुंबई पाण्याखाली जाऊ शकते. त्यामुळे हळूहळू मला समजायला लागलं की ग्लोबल वॉर्मिंग, कोस्टल इरोजन, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी अशा मोठ्या मोठ्या शब्दांबद्दल नाही आहे क्लायमेट चेंज. हवामान, आपलं एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला खूप छोट्या मूलभूत गोष्टींनी फरक पडतो. माझं अन्न, माझं घर, माझं रोजगार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं कुटुंब आणि माझ्या आजूबाजूची लोक, या गोष्टींनी मला फरक पडतो. आणि वर्षभर जेव्हा मी क्लायमेट चेंज सोडून बाकीच्या विषयांवर काम करत होते तेव्हा मला पहिल्यांदा स्वतःच्या डोळ्यांनी बघायला मिळालं की या सगळ्या गोष्टींचा, हवामान बदलाचा या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतोय.
मग मला आठवतं आहे मी माझ्या वडिलांकडे गेले आणि त्यांना विचारलं की हवामान बदल ही एवढी मोठी समस्या आहे, त्याबद्दल माझ्यासारखी एक सामान्य मुलगी काय करू शकते. मग आम्ही पहिल्यांदा बघायला लागलो की होतं आहे कशामुळे. सगळ्यात पहिल्यांदा वेगवेगळी नावं समोर आली. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, ॲटमॉस्फेरिक ओझोन. तुम्ही कदाचित ही नावं थोडी ऐकली असतील. ग्रीन हाऊस गॅसेस. सगळे लोक म्हणत होते की हवामान बदलाचे मेन विलन्स हे लोक आहेत. ग्रीन हाऊस गॅसेस, हरितगृह वायू. कारण सूर्याची उष्णता ते हवामानात पकडून ठेवत आहेत, त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढतं आहे. त्यामुळे या सगळ्या चित्रविचित्र गोष्टी व्हायला लागल्यात. पण हळूहळू यामध्ये जास्त बघत गेले तसं मला लक्षात आलं की जुन्या हिंदी सिनेमांमध्ये आपल्याला असं दिसायला मिळायचं की आपल्याला एक व्यक्ती विलन वाटतोय, पण खरं तर कोणीतरी त्यांना फ्रेम केलं आहे. दुसरा विलन कोणीतरी दुसराच आहे. तसं हवामान बदलाचं खरा विलन हे हरितगृह वायू नाही. ते कोण आहे? आपण. हरितगृह वायू हे खरं तर पृथ्वीचे हिरो, सुपर हिरो आहेत. हरितगृह वायू नसते तर पृथ्वी खूप थंड असती आणि जीवसृष्टीच होऊ शकली नसती. मग काय प्रॉब्लेम आहे? माझी आजी कायम म्हणत असते की कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती वाईट. 200 पार्ट्स पर मिलियन एवढं कार्बन डायऑक्साईडची पृथ्वीला गरज असते. आणि मानवी कृतींमुळे आजच्या घडीला 420पेक्षा जास्त पार्ट्स पर मिलियन एवढा कार्बन डायऑक्साईड आत्ता आपण आहोत त्या ॲटमॉस्फिअरमध्ये असेल. तुम्ही कधी गुगल करू शकता आत्ता किती पार्ट्स पर मिलियन कार्बन डायऑक्साईड आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेक गोष्टी करतो. म्हणजे आपण प्रवास करतो, आपण गोष्टी खरेदी करतो, आपण घरी उपकरणं वापरतो, आपण घरं बांधतो आणि या वेगवेगळ्या कृतींमध्ये आपण हरितगृह वायूंचं उत्सर्जन करतो. मग वर्षभरात माझ्यामुळे होणाऱ्या हरितगृह वायूंचं उत्सर्जन हा आहे माझा कार्बन फुटप्रिंट. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी आज हा स्कर्ट घातला आहे. तो स्कर्ट बनवण्यासाठी आधी कुठेतरी एका खाणीमधून पेट्रोलियम बाहेर काढलं गेलं. मग 10,000 लिटर पाणी वापरून कुठेतरी कापूस बनला. रासायनिक खतांचा फवारा केला गेला त्यासाठी. मग पेट्रोलियम आणि कापूस एकत्र त्याचं पेट्रोलियमचं पॉलिएस्टर बनलं. पॉलिएस्टर आणि कापूस एकत्र येऊन त्याचं कापड तयार झालं. मग कापड शिवलं गेलं. ते शिवून बांगलादेशमध्ये गेलं. बांगलादेशमध्ये त्याचा स्कर्ट बनवला गेला. आणि असं करून 20,000 किलोमीटर प्रवास करून आणि 5 किलो कार्बन उत्सर्जन करून स्कर्ट माझ्यापर्यंत पोचला. आता हा स्कर्ट माझ्यापर्यंत पोचला तोपर्यंत मी थोडी जाड झाले होते. तो मला फिटच होत नव्हता, त्यामुळे तो माझ्या कपाटात असाच पडून राहिला. तर अशाच अनेक कृती आपण दैनंदिन आयुष्यात करतो. आपण वस्तू विकत घेतो, वापरतो, उपकरणं वापरतो. असं करत करत एक सामान्य भारतीय नागरिक साधारण 2,500 किलोग्रॅम एवढं कार्बन उत्सर्जन दरवर्षी करतो. आता यामध्ये आपल्यासमोर 2 महत्त्वाचे नंबर आहेत. एक आहे 51 आणि एक आहे 0. 51 बिलियन टन एवढं हरितगृह वायूंचं उत्सर्जन जगातली सगळी माणसं मिळून दरवर्षी करतात. आणि ते आपल्याला 2050च्या सरासरी शून्यावर आणायचं आहे. का बरं? एवढी घाई का आहे? हे मी जेव्हा बघायला लागले तेव्हा मला समजलं टिपिंग पॉईंटबद्दल. आता तुम्हाला टिपिंग पॉईंटबद्दल सांगायचं झालं तर हॅलो तर मी तुम्हाला एक उदाहरण देते. आता माझ्या हातामध्ये हे पेन आहे. हे पेन म्हणजे पृथ्वीचं संतुलित स्थिती. आता हळूहळू आपण हरितगृह वायूंचं उत्सर्जन करत चाललो आहे. हळूहळू आपण जास्त कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये सोडत चाललो आहे. आपण जास्त उत्सर्जन करत चाललो आहे. मग हळूहळू आपल्याला दिसतं आहे की पृथ्वीचं संतुलन बिघडत चाललं आहे. अजून असंतुलित होत चालली आहे. हळूहळू वाढत चाललं आहे. आणि आता मी पोचले टिपिंग पॉईंटला. याच्या पलीकडे जर आपलं उत्सर्जन गेलं तर आपण अशा पॉईंटला येऊन पोचतो ज्यातून परत कधीच येऊ शकत नाही. ॲक्च्युअलमध्ये हे टिपिंग पॉईंट म्हणजे असे 15 टिपिंग पॉईंट आपल्यासमोर आहेत, जे पुढच्या 30 वर्षामध्ये होतील जर आपण आज यावर काही केलं नाही.
एक टिपिंग पॉईंट त्यातला म्हणजे ॲमेझॉन फॉरेस्ट डायबॅक, म्हणजे ॲमेझॉनचं जंगल अचानक मरणं, किंवा पर्माफ्रॉस्ट चा एक लेयर आहे उत्तर ध्रुवावर, तो एकदम रिलीज झाला तर खूप जास्त प्रमाणात मिथेन बाहेर होईल. असे वेगवेगळे टिपिंग पॉईंट्स आपल्यासमोर आहेत आणि पुढच्या 30 वर्षामध्ये आपण याबद्दल काही केलं नाही तर ते खूप जास्त गतीने समोर येणार आहेत. अशा पॉईंटला आपण पोचू ज्यातून आपण परत कधीच येऊ शकत नाही. मग मला वाटलं की एवढी काहीतरी मोठी गोष्ट होती आहे आणि आपण फक्त बघत राहायचं नाही, आपण काहीतरी करून दाखवायला पाहिजे. मग आम्ही ठरवलं की आपण स्वतःच्या घरातून सुरुवात करू. स्वतःमुळे होणारं कार्बन उत्सर्जन 10% कमी करून दाखवू. त्यावर्षी 10% आपलं कार्बन फुटप्रिंट कमी करायचा निर्णय आम्ही घेतला आणि घरी छोट्या छोट्या गोष्टी करायला सुरुवात केली. माझं कॉलेज तेव्हा 15 किलोमीटरवर होतं, तर कॉलेजला बसनी प्रवास केला, सायकलने प्रवास करायचा प्रयत्न केला. घरी प्लॅस्टिक रिसायकल करायला लागलो, कचऱ्याचा निचरा करायला लागलो. अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या, तुम्हीही करत असाल. त्या गोष्टी करायला लागल्यानंतर मला वाटलं की हे जर मला सातत्याने करत राहायचं आहे तर मला मोजता आलं पाहिजे की हे करून काय फरक पडला. आपण कधीकधी आपल्या अन्नातले कॅलरीज ट्रॅक करतो. मी विचार केला की तसंच आपल्या कृतींमागे किती उत्सर्जन होतं आहे, किती प्रदूषण होतं आहे ते मी ट्रॅक करायला लागले. तर याचा अभ्यास सुरू केला आणि काही महिने गेले आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली. ती म्हणजे मला मजा यायला लागली. असं छान वाटत होतं की काही आपल्या पातळीला का होईना आपण काहीतरी करतोय आणि असं वाटत होतं की घरामध्ये आपण एक छान गेमच खेळतोय. आणि कदाचित आम्हाला मजा येत होती म्हणून असेल, पण माझे मित्रमैत्रिणी, आजूबाजूचे लोक येऊन म्हणायला लागले की तुम्ही काहीतरी वेगळं करताय आणि आम्हालाही यामध्ये सहभागी व्हायला आवडेल. मग मी विचार करायला सुरुवात केली की माझ्या वैयक्तिक पातळीला हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये जगभरातल्या नागरिकांना मी कशी एकत्र आणू शकते आणि त्यातून कूल द ग्लोबचा जन्म झाला. अशी ॲप्स बनवायचं ठरवलं ज्यातून तुमच्या आमच्यासारखी सामान्य नागरिक एकत्र येतील आणि स्वतःच्या आयुष्यात छोटे छोटे बदल करून हवामान बदलाशी झगडतील. मग कॉलेजमध्ये असताना ही ॲप बनवायला सुरुवात केली. 3 वर्ष दिवस रात्र प्रयत्न केले. ॲप बनवायला जे लागतं ते स्वतःच शिकलो. कोडिंगपासून ते स्टोरी बोर्डिंग, ते एमिशन फॅक्टर स्टडी करणं, जगभरातल्या शास्त्रज्ञांना रीच आऊट केलं. 500 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ॲपचं बीटा टेस्टिंग केलं आणि मी ग्रॅज्युएट व्हायची वेळ झाली तेव्हा कूल द ग्लोब ॲप फ्रीमध्ये प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर लॉन्च केली. पण मग लक्षात आलं की एवढे अथक प्रयत्न आपण केलेत, पण ही तर खरी तर सुरुवात आहे. कारण ॲप लॉन्च केली आणि पहिले 100 लोक येणं पण अगदीच अवघड गेलं. म्हणजे पहिले 100 पण मी म्हणते PT युजर्स होते की अरे बाबा एवढे प्रयत्न केले, तू तर करते मी डाउनलोड ॲप, असं माझ्या मित्रमैत्रिणींनी केलेलं होतं ते. मग वाटलं की अरे नाही, ॲप बनवणं इथं सुरुवात आहे. खरं काम आहे ते लोकांना विश्वास देणं की हवामान बदलासारख्या मोठ्या समस्येबद्दल आपणही काहीतरी करू शकतो, आपल्या कृतींची गरज आहे. मग एक छोटे छोटे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली. त्या व्हिडिओचा मेसेज सोपा होता की आपण प्रत्येकजण एक निश्चय करू, स्वतःचा कार्बन फुटप्रिंट दरवर्षी 10% कमी करायचं. आणि ते कसं करायचं याचे वेगवेगळे मार्ग आपण कूल द ग्लोब ॲपमध्ये दाखवले. मग हे लॉन्च करायला सुरुवात केली आणि पुढे जे झालं ते मी कधी इमॅजिनच करू शकत नव्हते. कारण नागरिकांनी याला खूप उचलून घेतलं. लोकांना आवडलं की आपण फक्त प्रॉब्लेमबद्दल बोलत नाही आहोत, तर समस्येचा सोल्युशनचा भाग आपण प्रत्येकजण कसं होऊ शकतो याबद्दल बोलतोय. त्यामुळे लोकांनी आपल्या परीने येऊन त्यावर काही ना काहीतरी कृती टाकायला सुरुवात केली. म्हणजे एका 9 वर्षाच्या मुलीचा मला फोन आला. ती म्हणली हवामान बदलाशी झगडा देण्यासाठी मी माझ्या आयुष्यात काय बदल करू. तिने ठरवलं की शाळेमध्ये ती सायकलनी जायला लागेल आणि असं करून काही महिन्यात तिने 60 किलो कार्बन उत्सर्जन कमी केल्याचं ॲपवर रेकॉर्ड केलं. तिचं वजन होतं 20 किलो. अजून एका मुलाचा मेसेज आला. तो म्हणला माझ्या शाळेमध्ये मी एक उपक्रम सुरू केला आहे, गणवेशचा पुनर्वापर करायचा, आणि असं करून त्याच्या पूर्ण वर्गाने 1000 किलो कार्बन उत्सर्जन कमी केल्याचं दाखवलं.
अजून एका आजींचा फोन आला, 86 वर्षाच्या आजी. त्या म्हणल्या की मी काय आता तरुण नाही, की असं नाही की मी बसनी प्रवास करेन, सायकलने प्रवास करेन, हे मला जमणार नाही, पण मला पण काहीतरी माझा हातभार लावायचा आहे तुमच्या मोहिमेमध्ये. मग त्यांच्या नातीचं लग्न होत होतं. त्यांनी ठरवलं की लग्नाच्या निमित्ताने नवीन साड्या विकत घ्यायच्याऐवजी त्या स्वतःच्या लग्नातल्या साड्या परत वापरतील. असं करून त्यांनी 15 किलो कार्बन उत्सर्जन कमी केल्याचं ॲपवर रेकॉर्ड केलं. असे नागरिक जमत गेले आणि बघितलं की एका ॲक्शननी अजून 10 लोक इन्स्पायर होत आहेत, त्यातून अजून 100 लोक इन्स्पायर होत आहेत. आणि बघता बघता अशा लोकांमुळे चळवळ घडत गेली, बनत गेली. आपण 2 कोटीपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचलो. तुम्हाला सांगितलं तसं ज्या ॲपची सुरुवात पुण्यामध्ये माझ्या डॉर्म रूममधून केली होती, ती आता 150 देशांमध्ये पोचली. आणि या सगळ्या नागरिकांनी मिळून 75 लाख किलो कार्बन उत्सर्जन कमी केल्याचं आत्ता टार्गेट अचीव केलं आहे. आणि ही फक्त सुरुवात आहे. आता मी अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटायची संधी मिळाली. पॉलिटिशियन्स भेटले, CEO भेटले, मोठी मोठी लोकं भेटली. पण आजही मला वाटतं की जर सगळ्यात मोठा बदल कोणी घडवून आणू शकतं ती आपल्यासारखी तरुण पिढी. म्हणून मी खूप वेळ तरुण पिढीशी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि मला दिसलं की अनेक लोक आहेत, अनेक तरुण पिढीमध्ये असे लोक आहेत ज्यांना क्लायमेट चेंजमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना त्यामध्ये काहीतरी करायची इच्छा आहे, आयडियाज आहेत. पण जेव्हा मला प्रत्येक एक मूल भेटलं ज्यांना क्लायमेट चेंजमध्ये काहीतरी करायची इच्छा आहे, त्यांच्या मागे मला तेवढाच एक काळजी लागून राहिलेले आईबाबा भेटले. आणि आईवडिलांचा एकच प्रश्न होता. काय प्रश्न असेल? की माझ्या मुलाला क्लायमेट चेंजमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी काहीतरी करायची इच्छा आहे, पण हा पैसे कसा मिळवणार, याच्या करिअरचं काय? मी कूल द ग्लोब ॲपची सुरुवात केली. पर्यावरण संवर्धनासाठी माझं करिअर आता मी डेडिकेट करणार असा निर्णय मी घेतला. तेव्हा अनेक लोकांनी मलाही हाच प्रश्न विचारला, यात करिअर जमेल का? तू तुझं करिअर वाया घालवतेस का? चक्क माझ्या आई आणि माझ्या आजीनी पण मला हाच प्रश्न विचारला की आम्ही तुला सपोर्ट करू, पण कदाचित तुला आयुष्यभर काही फार पैसे मिळणार नाहीत, ते चालेल का तुला? मी म्हणलं मला चालेल, करिअर नाही झालं तरी चालेल. तेव्हा मला त्यांना काय उत्तर द्यावं हे माहीत नव्हतं. पण आज त्या घडीला साधारण 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 10 वर्ष मी पर्यावरण संवर्धनासाठी काम करते. आणि आज माझ्यासाठी त्यांच्याकडे एक उत्तर आहे. आज मी म्हणेन की यात एकच करिअर नाही तर 10 करिअर होऊ शकतील माझीच. ती कशी ते सांगते. कूल द ग्लोब ॲप खूप कार्यरत झाली आणि खूप लोक ते वापरायला लागले. तेव्हा याचा एक ऑन्ट्रप्रेनरशिप पण होऊ शकते असं मला सुचलं पण नव्हतं, असं माझ्या डोक्यात पण नव्हतं. पण आपले बरेच युजर्स येऊन मला स्वतः म्हणायला लागले की हे मी माझ्या आयुष्यात वापरतो आहे, पण हे माझ्या कंपनीमध्ये पण आणता येईल का? अनेक संस्था येऊन मला म्हणायला लागल्या की आमच्या संस्थेलाही स्वतःचे कार्बन उत्सर्जन कमी करायचे आहेत, त्यासाठी तुम्ही मदत कराल का? आमच्या सभासदांना स्वतःचं कार्बन फुटप्रिंट कमी करायला तुमची ॲप मदत करेल का? मग आपण कूल द ग्लोब फॉर ऑर्गनायझेशन्स लॉन्च केलं. आणि बघता बघता जगभरातल्या वेगवेगळ्या संस्था त्यावर सभासदत्व घ्यायला लागल्या. जी ॲप आपण सिटीजनसाठी फ्री ठेवली तीच ॲप ऑर्गनायझेशन्स ॲन्युअल मेंबरशिप घेऊन घ्यायला. लोगों ने कहा पहले अपने प्रॉब्लम्स तो संभाल लो. मैंने बोला बिगेस्ट प्रॉब्लम्स इन द वर्ल्ड क्लाइमेट चेंज. सबने कहा अकेली लड़की दुनिया में क्या बदलेगी. पुढे ओके, त्याआधी आपल्या एका गुगल सर्चमधून या प्रवासाची सुरुवात झाल्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं की गुगल सर्च मी केलं होतं की आज जगातली सगळ्यात मोठी समस्या काय, क्लायमेट चेंज पुढे आलं. त्याच गुगलनी कूल द ग्लोब ॲपच्या प्रवासावर एक मोहीम सुरू केली. ती मोहीम तुम्हाला दाखवायची आज इच्छा होते. येस. लोगों ने कहा पहले अपने प्रॉब्लम्स तो संभाल लो. मैंने बोला बिगेस्ट प्रॉब्लम्स इन द वर्ल्ड क्लाइमेट चेंज. सबने कहा अकेली लड़की दुनिया में क्या बदलेगी. मैंने बोला क्लाइमेट चेंज कैसे रोकें. ज्यादा से ज्यादा नागरिकों को जागरूक करें.
लोगों ने कहा ऐप बनाना लड़कियों के बस की बात नहीं। मैंने बोला ओके गूगल, कोडिंग क्लासेस नियर मी। Here's what I found on the web. ये ऐप क्लाइमेट चेंज से लड़ने में मदद करती है। अब तो लोग भी बोल रहे हैं। क्लाइमेट एडवोकेट प्राची शिवगांवकर। बोलने से सब होगा। तर या प्रवासाची सुरुवात केली तेव्हा दुनिया में क्या बदलेगी? तेव्हा मला अनेक लोक विचारायचे की क्लायमेटमध्ये पर्यावरण संवर्धनामध्ये करिअर होऊ शकतं का. तेव्हा माझ्याकडे त्यांच्यासाठी उत्तर नव्हतं, पण ते उत्तर मला आज मिळालं आहे. मी तुम्हाला म्हणलं तसं ॲपची सुरुवात झाली. अनेक तुमच्यासारखे नागरिक त्यावर आले आणि अनेक नागरिक युजर्सने येऊन म्हणलं की आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पण या. मग आपण एक ऑर्गनायझेशनल व्हर्जन काढलं. ते मोठं होत गेलं आणि ज्या गोष्टीची सुरुवात माझ्या घरातल्या एका उपक्रमाने झाली होती त्याची ॲप बनली, त्याची मोहीम आणि चळवळ बनली आणि त्याची एक ग्लोबल एंटरप्राईजसुद्धा बनली. हे करिअर मी इमॅजिन करू शकले नसते, पण ते आता मला दिसतं आहे. एक क्लायमेट ऑन्ट्रप्रनरचं करिअर. हे पहिलं झालं. आता मी दुसरं करिअर सांगते. जेव्हा मी पहिल्यांदा पर्यावरण संवर्धनावर काम सुरू केलं तेव्हा मी युनायटेड नेशन्सची कॉप म्हणून क्लायमेट कॉन्फरन्स टी व्हीवर बघायचे. तेव्हा मला वाटायचं की इथे फक्त सगळ्या देशाचे पंतप्रधान, प्रेसिडेंट, वेगवेगळे शास्त्रज्ञ येतात. आपल्यासारख्या लोकांनाही मलाही तिथे जायची कधी संधी मिळेल असा मी विचारच केला नव्हता. पण 4 वर्षापूर्वी युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल अँटोनियो गुटेरेस यांच्या स्वतःकडून मला एक निमंत्रण आलं त्यांना भेटायला जायचं, क्लायमेट निगोसिएशन्समध्ये त्यांची मदत करण्यासाठी. युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल म्हणले की मला फक्त शास्त्रज्ञांकडून, पंतप्रधानांकडून नाही ऐकायचं आहे, मला तरुण पिढीकडून सुद्धा ऐकायचं आहे की आम्ही काय करू, कारण क्लायमेट चेंज, पर्यावरण संवर्धन हा तुमच्या भविष्याचा विषय आहे. त्यानंतर पुढची 4 वर्ष मी दरवर्षी युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते आणि क्लायमेट निगोशिएटर हे सुद्धा एक करिअर होऊ शकतं. मला तेव्हा माहीत नव्हतं, पण आज समजलं. नंतर तिसरं करिअर झालं क्लायमेट ॲडवायझर. जसं आपण आपल्या पातळीवर काहीतरी प्रयत्न करतो तसं वेगवेगळ्या जागतिक संस्थाही करत आहेत. मग त्या संस्थांना आपल्याकडून मदत पाहिजे की नेट झिरो बनण्यासाठी, स्वतःचे कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी आम्ही काय करू शकतो. तर टाटा पॉवर यांनी 2 वर्षापूर्वी मला त्यांचं क्लायमेट ॲडवायझर म्हणून साईन केलं. आणि या विवेकानंद व्याख्यानमालेत येताना मला जे सांगितलं गेलं तेच त्यांनीही सांगितलं की तुला पांढरे केस नाहीत तर आम्ही खरं कसं करणार आम्हाला समजत नाही, पण आम्ही एक एक्सेप्शन करू, पांढरे केस नसतानाही तुला क्लायमेट ॲडवायझर म्हणून आम्ही नेमू. हे मी तुम्हाला सांगते. त्याचं कारण असं की जेव्हा मी याची सुरुवात केली तेव्हा मला वाटलं होतं की क्लायमेट चेंजवर, निसर्ग संवर्धनावर काम करून मी माझं करिअर सॅक्रिफाईस करेन आणि ते करायची माझी तयारी होती. पण आज मला समजतं आहे की यामध्ये पुढच्या 30 वर्षामध्ये क्लायमेट चेंज थांबवण्यासाठी आपल्याला पूर्ण जगच बदलायचं आहे आणि त्यामध्ये अनेक अपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत. त्यामुळे आजचं जग असं आहे की काहीतरी छान काम करायचं आहे, बदल घडवून आणायचा आहे, तर तुम्हाला तुमचं करिअर सॅक्रिफाईस करायची गरज नाही आहे. तरुण पिढीसाठी क्लायमेट चेंज ही फक्त एक जबाबदारी नाही, ती एक संधी बनली आहे. आत्ताच मी तुम्हाला भेटायला आले. ते 2 दिवसापूर्वी मी ब्राझीलहून आले, जिकडे मी कॉप कॉन्फरन्समध्ये गेले होते. तिकडे मला अनेक तरुण लोक भेटली. त्या काही तरुण लोकांबरोबर आम्ही अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटबरोबर एक मीटिंग केली. त्याचं कारण असं होतं की हाय सीज म्हणून एक ट्रीटी पास करायची होती. क्लायमेट चेंज थांबवण्यासाठी आपल्याला आपल्या परीने काही ना काहीतरी करायचं आहे. तसं जागतिक पातळीवर सुद्धा काही पॉलिसी झाल्या पाहिजेत. त्यासाठी काय करायचं? मग उत्तर ध्रुवावरचा बर्फ जो वितळायला लागला आहे तो कोणत्याच देशाच्या लॉ खाली येत नाही. मग त्यासाठी आपण काहीतरी एक नवीन लॉ पास केला पाहिजे, ती हाय सीज ट्रीटी.
आता ती सगळ्या देशांनी पास करायची, त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं? मग कोणातरी आयडिया आली की आपण तरुण पिढीला पाठवूयात कन्व्हिन्स करण्यासाठी. मग आम्ही युनायटेड स्टेट्सच्या स्टेट डिपार्टमेंटच्या लोकांना भेटलो आणि त्यांना आम्ही महत्त्व सांगितलं, आमचे अनुभव सांगितले. त्यांना आम्ही सांगितलं की याने आम्हाला फरक पडतो. उत्तर ध्रुवाच्या बर्फाबद्दल आम्ही स्वतःच्या अनुभवांमधून सांगितलं. त्यांच्यासाठी ते ह्युमनाइज केलं आणि दुसऱ्या दिवशी अमेरिकेने अनाऊन्स केलं की ते हाय सीज ट्रीटी पास करतील. त्यातून मला अजून एक करिअरबद्दल कळलं, क्लायमेट पॉलिसी मेकर. कॉपमध्ये मला अनेक वेगवेगळी लोकं भेटली. ब्राझीलमध्ये मी गेले होते तेव्हा जगभरातल्या जंगलांमधून तरुण पिढी तिकडे आली होती. त्यांच्याकडे देण्यासाठी काही नव्हतं, पैसे नव्हते, काही डेसिग्नेशन नव्हती, काही डिसिजन मेकिंग पॉवर नव्हती, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, त्यांची कला. जगभरातल्या जंगलांमधून तरुण लोक आली त्यांची कला घेऊन. काही लोक नृत्य घेऊन आले, काही लोक चित्र घेऊन आले आणि त्यांच्या कलेच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व जगाला सांगितलं. त्यातून अजून एक करिअरबद्दल समजलं, क्लायमेट आर्टिस्ट. अशी अनेक करिअर आता नवीन यायला लागलेत. मला असे अनेक तरुण लोक भेटत आहेत जे क्लायमेट रायटर्स बनले, क्लायमेट रिसर्चर्स बनले, शाळांमध्ये जाऊन लोकांना शिकवून क्लायमेट एज्युकेटर्स बनले. मी जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा मी स्वातंत्र्य लढ्याबद्दल वाचायचे, इतिहासातली वेगवेगळी पुस्तकं वाचायचे, लेखकांबद्दल वाचायचे आणि मला वाटायचं की अरे आपण खूप बोरिंग काळी जन्मलो, आपण त्यावेळी जन्मायला हवं होतं. आज 10 वर्ष पर्यावरण संवर्धनामध्ये घालवल्यानंतर मला समजतं की आपण कदाचित मानवी इतिहासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचलो आहे. पुढच्या 30 वर्षामध्ये आपण काय करतो त्यावर फक्त आपलं स्वतःचं नाही तर अनेक भावी पिढ्यांचं आयुष्य अवलंबून आहे. आणि ती फक्त एक जबाबदारी नाही, तरुण पिढीसाठी ती एक संधी आहे. स्वतःच्या घरी, स्वतःच्या कृतीमधून स्वतःचा कार्बन फुटप्रिंट कमी करून जग बदलण्याची संधी. कोणताही लॉ पास होऊन तो स्केल व्हायला, इम्प्लिमेंट व्हायला अनेक दशके लागतात. कोणत्याही शास्त्रज्ञाने काही इन्व्हेन्शन केलं तर ते टेस्ट होऊन ते इम्प्लिमेंट व्हायला काही वर्ष लागतात. पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांनी जी कृती केली, आज केलेली ती कृती वणव्यासारखी पसरू शकते. त्यामुळे मोठा बदल घडवून आणण्याची ताकद पॉलिसी मेकर्समध्ये नाही, फक्त शास्त्रज्ञांमध्ये नाही, वेगवेगळ्या लीडर्समध्ये नाही, तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांच्या कृतींमध्ये आहे. म्हणून सगळ्यात शेवटी असं सांगावं वाटतं की स्वातंत्र्य लढ्याच्या वेळीसुद्धा आपल्यासारखेच सामान्य नागरिक मैदानात उतरले होते. ती वेळ पुन्हा आली आहे. त्यामुळे व्याख्यान थांबवण्याच्या आधी मला तुमच्याकडून काही छोटे छोटे प्रॉमिसेस हवेत. आपण आता एक छोटीशी कृती करणार आहोत. मी एकेका पर्यावरणपूरक कृतीचं नाव घेईन. ती तुम्ही या आठवड्यात केली असेल तर तुम्हाला फक्त उभं राहायचं. ओके, रेडी? ओके. तुमच्या घरी सोलर हीटर आहे का किंवा तुम्ही सोलर एनर्जी वापरली आहे का? तर उभे राहा. येस, गुड. पुढे. तुम्ही आज घातलेले कपडे साधारण 5 वर्षापर्यंत वापरत आला आहात का? किंवा कमीत कमी 10 वेळा वापरलेत का? तर उभे राहा. उभेच राहा. आणि पुढे. तुम्ही लोकलनी प्रवास केलाय का या आठवड्यात? उभे राहिले लोक उभेच राहा. या आठवड्यात लोकलनी प्रवास केला असेल तर उभे राहा. पुढे. तुम्ही AC वापरला नसेल या आठवड्यात तर उभे राहा आणि उभेच थांबा. पुढे. तुम्ही या महिन्यामध्ये नॉनव्हेज न खायचा निश्चय करणार असाल तर उभे थांबा. उभेच राहा, उभेच राहा. जे उभे राहील लोक उभेच राहा. पुढे. तुम्ही घरामध्ये कचऱ्याचा व्यवस्थित निचरा करणार असाल, त्याचं प्रॉमिस मला देणार असाल तर उभे थांबा. पुढे. आणि या महिन्यामध्ये आत्तापर्यंत करत नसलेली एक नवीन पर्यावरण पूरक कृती तुम्ही करणार असाल तर हात वर करा.
आणि ही कृती करून कूल द ग्लोब ॲपवर तुम्ही टाकणार असाल तर दोन्ही हात वर करा. आणि आता तुमच्या शेजारच्या माणसाच्या पाठीवर थाप द्या आणि त्यांना म्हणा शाब्बास. जेव्हा मी हवामान बदलावर काम करायला सुरुवात केलं तेव्हा मी कुठेतरी वाचलं होतं की पुढच्या 30 वर्षात हवामान बदलाचे प्रलयकारी परिणाम थांबवण्यासाठी एका चमत्काराचीच गरज आहे. पण आज तुम्हा सगळ्यांना उभं राहिलेलं बघून मला असा विश्वास बसतो की जेव्हा आपल्यासारखे नागरिक एकत्र येतील आणि स्वतःच्या आयुष्यात पर्यावरणपूरक कृती करून दाखवतील तेव्हा चमत्कार घडून येऊ शकतात. त्यामुळे स्वतःच्या कृतींमध्ये जी ताकद आहे त्यावर विश्वास ठेवूया आणि सगळे मिळून हवामान बदलाला चले जाव म्हणूया. धन्यवाद. हो, कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. ॲप कसं यूज करायचं आहे? येस, माझा सगळ्यात आवडीचा प्रश्न आहे. आणि मी आता डाउनलोड केलंय ते. अच्छा. पण त्याच्या पुढचं काय समजेना काय. ओके, कोणी कोणी ॲप डाउनलोड केली? अरे वा. सो प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून फ्रीमध्ये तुम्ही कूल द ग्लोब ॲप डाउनलोड करू शकता. कूल द ग्लोब विथ स्पेस. ॲपवर आल्या आल्या तुम्हाला एक टार्गेट दिसेल. तुमच्या या महिन्यात किती कार्बन फुटप्रिंट कमी करायचं त्याचं ते टार्गेट असेल. साधारण 26 किलो कार्बन उत्सर्जन कमी करायचं टार्गेट तुम्हाला दिलं जाईल. मग एक ॲक्शन नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक कृती दिसतील. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय छोट्या छोट्या कृती आपण दैनंदिन आयुष्यात करू शकतो ते ॲपवर दिसेल. आणि प्रत्येक कृती केल्यानंतर किती कार्बन उत्सर्जन कमी होतं आहे ते सुद्धा दिसेल. म्हणजे तुम्ही मला आज प्रॉमिस केलं काही लोकांनी की या महिन्यात नॉनव्हेज खाणार नाही, तर तुम्ही 1 किलो चिकन खाल्लं नाही असं ॲपमध्ये लॉक केलं, तुम्हाला दिसेल की तुम्ही 4 किलो कार्बन उत्सर्जन कमी करून दाखवलं. तुम्ही असं ॲपमध्ये लॉक केलं की मी 10 किलो मेट्रोनी किंवा लोकलनी प्रवास केला, तर ॲप तुम्हाला दाखवेल की तुम्ही साधारण 2 किलो कार्बन उत्सर्जन कमी करून दाखवलं आहे. असे अनेक छोट्या छोट्या 100पेक्षा जास्त कृती तुम्हाला कूल द ग्लोब ॲपवर दिसतील. आणि प्रत्येक कृती केल्याने किती कार्बन उत्सर्जन कमी होतं आहे ते ट्रॅक केलं जाईल. मग आम्ही जेव्हा ही ॲप लॉन्च केली, सगळ्यात पहिल्यांदा लॉन्च केली तेव्हा मला एका 4थीतल्या सोलापूरच्या मुलाचा फोन आला. तो म्हणला की या सगळ्या कृती मी करतोय, पण मी एकट्याने केल्याने काय फरक पडतो. तेव्हा मी त्याला सांगितलं की जेव्हा आपल्यासारखी अनेक नागरिक एकत्र येतात तेव्हा आपल्या सगळ्यांच्या कृतीने खूप मोठा बदल घडून येऊ शकतो. म्हणून ॲपवर तुम्हाला एक ग्लोबल मीटर दिसेल. त्यामध्ये रिअल टाईम आपण दाखवतो की जगभरातले नागरिक आपल्याबरोबर पर्यावरणपूरक कृती करत आहेत आणि सगळ्यांनी मिळून किती किलो कार्बन उत्सर्जन कमी केलं आहे. आणि आपण सगळ्यांना मिळूनसुद्धा एक टार्गेट देतो आणि याच आठवड्यामध्ये 75 लाख किलो कार्बन उत्सर्जन कमी केल्याचं टार्गेट सगळ्या नागरिकांनी मिळून ॲपवर पूर्ण करून दाखवलं आहे. हॅलो. येस सर. नमस्कार. नमस्कार. प्राची, ॲक्च्युली मी तुला अरे तुरेच करीन, हो. कारण तू खूप लहानच आहेस. तू आता बरंच सांगितलंस की कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तर काय काय करून आपल्याला करता येतील, तसं ॲपवर तर कळेलच ते, पण अजून काही गोष्टी असतील ज्या आपण, जसं आता तू मगाशी सांगितलंस की AC लावला नाही तर, बरोबर, किंवा आपण मला वाटतं ओला कचरा, सुका कचरा याचं वर्गीकरण करून सुद्धा आपण कार्बन फुटप्रिंट कमी करू शकतो. याशिवाय अजून काही गोष्टी असतील त्या जरा आम्हाला सांग, म्हणजे सर्वांना सांग. बरोबर, छान प्रश्न तुम्ही विचारलात. तर काही मेन एरियाज आहेत आपल्या आयुष्यातला ज्यामध्ये सगळ्यात जास्त कार्बन एमिशन होतं. त्या प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला एक एक कृती ठरवायची. पहिली एरिया म्हणजे आपण कसा प्रवास करतो ते. मग लो एमिशन मोडनी प्रवास कसा करायचा. ते सोपं पण असू शकतं की जास्त चांगलं मायलेज असलेल्या कारने प्रवास केला, 4 व्हीलरच्या ऐवजी 2 व्हीलरने केला, किंवा घरूनच काम केलं. असे छोटे छोटे उपाय त्यामध्ये असू शकतात. दुसरा एरिया आहे मी काय खाते, मी अन्न काय घेते. त्यामध्ये व्हेजिटेरियन डाएट हे सगळ्यात क्लायमेट फ्रेंडली डाएट आहे, पण हे डाएटरी रेकमेंडेशन नाही आहे. तर आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. बेसिकली जे आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी चांगलं आहे ते पर्यावरणासाठी चांगलं आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जे पिकतं ते अन्न खाणं, रासायनिक खतं ज्यात वापरली नाही आहेत अशी पिकं
घेणं, यांनी खूप फरक पडू शकतो. तिसरी एरिया आहे आपण घरी काय उपकरणं वापरतो आणि घरी वीज केवढी वापरतो ते. तो विजेचं बिल आपण थोडं कमी करू शकलो तरी मोठा फरक पडेल. आता मला माहिती मुंबईमध्ये खूप उकाडा असतो, बऱ्याच लोकांच्या घरी ए सी असतील. ए सी बंद करणं जमत नसलं तरी ए सीचं टेम्परेचर आपण 2 डिग्रीनी वाढवलं तरी महिन्याभरामध्ये 10 किलो कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकतं. त्याच्यानंतरची एरिया आहे हीटिंग, कूलिंग आणि विजेचा वापर झाला. आणि मग आपण काय वस्तू विकत घेतो ते. आपण ज्या वेगवेगळ्या वस्तू विकत घेतो, आपल्यासारखंच हे वस्तूलाही आयुष्य असतं आणि त्याच्यामागे एक कार्बन फुटप्रिंट असतं. तर या एरियामधली आपल्याला सगळ्या एरियामधली आज एक कृती ठरवायची आहे. एक कृती जी मी आजपासून माझ्या आयुष्यात करेन. ते केल्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला काय करायची आहे की ती कृती करताना मला मजा कशी येईल याचा विचार करायचा. कारण आपण फक्त पर्यावरणासाठी काहीही जास्त वेळ नाही करू शकत. शेवटी प्रत्येकाला आपलं दैनंदिन आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये ती कृती बसली तरच आपण ती कायम करू. त्यामुळे तुम्ही विचार करा मला कशामध्ये इंटरेस्ट आहे. जर मला आरोग्यामध्ये इंटरेस्ट आहे तर चालायला जास्त लागतो मी. जर मला पैसे वाचवण्यात इंटरेस्ट आहे तर मी घरी सांगेन जरा शॉपिंग कमी करा. तर विचार करा की मला कोणत्या गोष्टीमधून आनंद मिळेल, पर्यावरण संवर्धनाच्या पलीकडे सुद्धा मला ती कृती करायला आवडेल. अशा प्रकारची कृती निवडा आणि त्यातून मजा कशी येईल असा विचार करा. ते केल्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला करायची की कूल द ग्लोब ॲपवर जाऊन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं की हे करून मी किती कार्बन उत्सर्जन कमी केलं. कारण जेव्हा तुम्ही हे बघाल तेव्हा तुम्हाला छान वाटेल की अरे एवढंसं मी केलं आणि त्यातून एवढा मोठा फरक पडला. आणि त्याच्यानंतर चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे, आपल्याला शो ऑफ करायचं आहे. मी एक पर्यावरणपूरक कृती केली त्याबद्दल मला 10 लोकांना सांगायचं आहे. आणि तुम्ही बघाल की तुमच्या कृतीतून ती 10 लोकं इन्स्पायर होतील, ती अजून 10ना इन्स्पायर करतील आणि तुमच्या घरातून सुरू झालेल्या कृतीमधून एक चळवळ सुरू होईल. आता जसं प्राची बोलल्या की त्यांनी जे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या क्षेत्रामध्ये मी गेली एक 5 ते 6 वर्ष काम करतो याच्यामध्ये. की ज्यात आता मी मुंबईला राहतो पण मी शिकायला धाराशिव जिल्ह्यामध्ये होतो. तर तिकडे माझे जे काही मित्र झाले ते बेसिकली फार्मर्स होते. फार्मर्सची मुलं होती किंवा ते स्वतः फार्मर्स होते. पण ते जेव्हा शिकायला आले, मी त्यांच्यासोबत शिकायला गेलो तेव्हा असं कळलं की त्यांना फार्मिंगमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. तर ते ह्यासाठी की ते आधीपासून बघतायत त्यांची पिढी की त्यांचे वडील, त्यांचे आजोबा हे शेती करत होते पण त्यांना त्यातून कधी काही नफा झाला नाही किंवा त्यांना तेवढा त्यात त्यांना प्रॉफिट सापडला नाही. मग ते त्याच्यानंतर पुण्यात शिकायला हे करायला यायला लागले, जॉब करायला. आणि ते MIDC मध्ये 10-15 हजार रुपयावरती काम करत होते. मग मला ते बघवलं नाही कारण मी मुंबईत होतो. मी बघत होतो की इथे येऊन बाहेरचे येऊन आपल्या इकडे शेती करून शेती गावाला आणि इकडे येऊन ते सेल करतात आणि प्रॉफिट कमवत आहेत. तर मी त्या क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं आणि माझे काही मित्र होते यांना मी मिळून सोबत घेऊन आम्ही एक 10 एकर क्षेत्र करायला घेतलं आणि तिकडे आम्ही फार्मिंग करतोय. पण फार्मिंग करताना असं जाणवलं की आपण जे फर्टिलायझर आहेत त्या केमिकल फर्टिलायझर त्याचा यूज जास्त करतोय. पण ते कसं कमी करता येईल ह्याच्यावरती आम्ही काही काम करत होतो. तर आम्ही त्यातून आणि परत प्लस जे पेरिशेबल गुड्स आहेत ते न करता, त्याच्यामध्ये काम न करता नॉन पेरिशेबलमध्ये आम्ही जास्त काम करत होतो. आणि त्यातून आम्ही एक प्रोडक्ट डेव्हलप केलं ज्याला म्हणतात बायोमास पेलेट. आता तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहात तुम्हाला याच्याबद्दल माहिती असेल. मग ते बायोमास पेलेट आम्ही यूज करायचं ठरवलं किंवा प्रोडक्शन करायचं ठरवलं की ज्याचा यूज असा आहे की आपण ते बायोमास पेलेट यूज करून आपला LPG सिलेंडर जो आहे घरातला त्याला रिप्लेस करून त्याच्यावरती आपण ते बर्नर्स म्हणजे ते फ्यूल आहे एक प्रकारचं ते आम्ही डेव्हलप केलं आहे. आणि आमच्या मित्रांनी ते एक प्रोडक्ट डेव्हलप करून त्याचं पेटंट पण घेतलं आहे. आणि काही टायमानंतर आता काही दिवसानंतर ते प्रोडक्ट आमचं मार्केटमध्ये येईल किंवा आलं आहे. आणि आता मुंबईमध्ये आम्ही ते करायचं ट्राय करतोय. तर मला असं वाटतं की ह्या माध्यमातून आपले जे काही आता इथे जमलेले श्रोते आहेत त्यांनी ह्या विषयावरती थोडंसं लक्ष घालावं. आणि जे तुम्ही म्हणताय कार्बन फुटप्रिंट कसं कमी करता येईल, आपला LPG सिलेंडर जो येतो एक्सकेवेशन करायला लागतं किंवा मायनिंग करावं लागतं. मग ते मायनिंग झाल्यानंतर त्यातून जो गॅस निघतो तो प्युरिफाय करून मग तो आपल्यापर्यंत येतो. मग त्याच्यामध्ये खूप असं कार्बन क्रिएशन होतं. तर मग ते कमी करण्यासाठी आपण असं बायो पॅलेट्स किंवा बायोफ्युल्सचा यूज केला पाहिजे आपल्या घरगुती याच्यामध्ये. तर त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आम्ही. आणि आता काही टायमामध्ये आता मुंबईमध्ये आम्ही ते प्रोडक्ट लॉन्च करतोय. तर प्रश्न असा आहे
प्रश्न असा आहे की आता आम्ही जे यंगस्टर्स आहोत, यूथ आहोत, त्यांना ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, पण तेवढं त्यांना हे नाही मिळत आहे, एक्सपोजर नाही मिळत आहे. बरं. तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, हो. हा माझा प्रश्न आहे. आणि तुम्ही सांगितलं तुम्ही काय करताय ते ऐकून पण छान वाटलं, कारण मी जे म्हटलं की क्लायमेटमध्ये खूप करिअर संधी आहेत त्याचं एक उदाहरण आहे हे. खरं तर मला तुम्ही म्हटलात तसं अनेक तरुण लोक भेटतात ज्यांचे तुमच्यासारखेच खूप छान इनोव्हेशन्स असतात. आणि प्रश्न हाच पडतो की यात काही फ्युचर आहे का, यात काही आहे का. पण खरं तर तू हे करत राहिलास तर मला नक्की खात्री आहे की खूप एक्सपोजर मिळेल आणि खूप लोक मदतीला पुढे येतील. फक्त हेच आहे की आज जशी संधी साधून तू लोकांना सांगितलंस की तू काय करतोस तेच करत राहायचं आहे, जास्तीत जास्त लोकांना सांगत राहायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेव्हा इनोव्हेशन्स करतो तेव्हा आपला फोकस असतो की मी काय बनवलं आहे, पण खरं तर ते मोठं होतं लोकांमुळेच. मलाही हाच अनुभव आला की मी जेव्हा पहिल्यांदा कूल द ग्लोब ॲप लॉन्च केली तेव्हा पहिले 100 युजर्स मिळणं पण खूप अवघड गेलं आणि मला वाटलं की आता याला काहीच भविष्य नाही आहे. मी ऑलमोस्ट ते सोडणार होते, पण म्हणलं की स्वतःला 1 वर्ष देऊ आणि बघूया याचं काही होऊ शकतं आहे का. आणि मग एक इनोव्हेशन, जेव्हा आपण एक नॉर्मल ऑन्ट्रप्रेनरशिप करत असतो तेव्हा आपण फक्त प्रॉडक्टबद्दल बोलतो, पण जेव्हा आपण क्लायमेट ऑन्ट्रप्रेनर बनतो तेव्हा आपल्याला प्रॉडक्ट आणि मिशन या दोन्ही गोष्टींबद्दल बोलायचं आहे आणि लोकांना जमवायचं आहे. लोकांना आपल्या प्रॉडक्टबद्दल नाही सांगायचं, आपल्या मिशनबद्दल सांगायचं आहे की ह्यामध्ये सहभागी तुम्ही व्हा, माझ्याबरोबर मोठं करा. आणि दिसायला लागेल की हळूहळू लोक जमतील आणि तो लोकसंग्रह जेव्हा जमेल तेव्हा खरं एक्सपोजर मिळायला लागेल. ताई नमस्कार. नमस्कार. आजच्या यंग जनरेशनच्या पिढीला जे काय तुम्ही आता बोलत होते ते जस्ट खूप मोठा मुद्दा सेन्सिटिव्ह आहे, खूप म्हणजे खूपच. तर स्कूल लाईफ आणि कॉलेज लाईफमधल्या यूथला कनेक्ट करण्यासाठी एक क्लायमेट चेंज हा जो सब्जेक्ट आहे तो कंपल्सरी करणं तुम्हाला वाटतंय का स्कूल लाईफ आणि कॉलेज लाईफमध्ये? आणि बियॉन्ड दॅट आणखीन एक सेकंड क्वेश्चन की एन्व्हायरमेंटल मिनिस्टर स्वतः जे फ्युएलची गाडी वापरतात तर व्हॉट इज द मेसेज ही और शी गिव्स टू द एंटायर नेशन? बरोबर, दॅट इज द पॉइंट. दोनच प्रश्न आहेत. हो. दोन्ही छान प्रश्न आहेत. पहिल्या याच्यामध्ये मला वाटतं की स्कूल लाईफ कॉलेज लाईफमध्ये कंपल्सरी करायलाच पाहिजे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे होम लाईफमध्ये क्लायमेट चेंज जास्त कंपल्सरी केलं पाहिजे. आणि ते अशा दृष्टीने नाही की पालकांनी आपल्या मुलांना शिकवावं, ते अशा दृष्टीने की मी जेव्हा शाळांमध्ये जाते, मला आठवतं आहे की मागच्याच आठवड्यामध्ये एक दिवशी मी सकाळी भारतामधल्या वेगवेगळ्या मिनिस्टर्सना भेटणार होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी इयत्ता 6वीतल्या काही मुलांना भेटणार होते. आणि 6वीतल्या मुलांना भेटायचं मला जास्त दडपण आलं होतं, कारण जेव्हा जेव्हा मी लहान मुलांना भेटते तेव्हा त्यांना क्लायमेट चेंजबद्दल माहिती तर असतेच, पण त्यांना खूप इच्छा असते की काहीतरी करून दाखवायची. तुम्ही काय करताय, त्यांना जास्त नॉलेज असतं, त्यांना जास्त इम्पेशन्स असतो, त्यांना काही ना काहीतरी करून दाखवायचं असतं. आणि मी काय करू शकते हा प्रश्न कायम त्यांना असतो. तर मला कायम असं दिसून येतं की तरुण पिढीला जागरूकतेची गरज नाही आहे, उलटं आपल्या घरामध्ये आपण आपल्या तरुण पिढीचं ऐकायची गरज आहे. त्यामुळे लहान मुलं ऑलरेडी क्लायमेट चेंजबद्दल जागरूक आहेत, त्यांनी ते त्यांच्या घरी नेलं तर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट होऊ शकेल. त्यामुळे क्लायमेट एज्युकेशन ते स्वतःलाच करतायत. आपण स्वतःला एज्युकेट होऊन करून दाखवायची तयारी दाखवली पाहिजे. मला हे कळलं नाही आहे, मीन्स नॉनव्हेज फूड अवॉइड का करायचं आहे? हो. तू खातोस का? जरा जरा. ओके. म्हणजे कंपल्सरी नाही आहे, नाही केलंच तरी चालेल. सो आपल्या ॲपचा हेतू असाच की मला ही ॲक्शन करणं अवघड जात असेल तर ती नाही केली तरी चालेल, मी वेगळं काहीतरी करू शकते. पण नॉनव्हेज खाल्ल्याने कार्बन उत्सर्जन का होतं ते सांगते. सो हल्ली लोक असं म्हणतात की पर्यावरण संवर्धनासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मुलं कमी करा. तर प्रत्येक व्यक्तीला आपलं एक आयुष्य असतं आणि प्रत्येक व्यक्तीला एक कार्बन फूटप्रिंट असतो. तसं आपण जेव्हा नॉनव्हेज खातो तेव्हा त्या प्राण्याचंही स्वतःचं एक कार्बन फूटप्रिंट असतं. त्यामुळे ते प्राणी आपल्यापर्यंत पोचण्यासाठी त्या अनेक पटीने कार्बन उत्सर्जन झालं असतं. त्याच्याप्रमाणे गाई गुरांच्या
पचनक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात मिथेनचं उत्सर्जन होतं आणि मिथेन हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा 100 पटीने जास्त घातक. त्यामुळे हे एक मीठ ही एक मोठी इंडस्ट्री आहे ज्याचं सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जन होतं. पण हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे की बऱ्याच लोकांच्या आयुष्याचा नॉनव्हेज भाग आहे, त्यामुळे नॉनव्हेज सोडाच असं म्हणायची काही गरज नाही. आपल्या समोर अनेक वेगवेगळे मार्ग आहेत, ते आपण बघू शकतो आणि ठरवू शकतो स्वतःसाठी की कोणता मार्ग करणं माझ्यासाठी सगळ्यात सोपं आहे. तर जेव्हा आपण एमिशन सेव्हिंगबद्दल बोलतो तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर यायचं की दिवा बंद करणं. पण मी एक लाईट बल्ब बंद केला तर मी साधारण 200 ग्रॅम कार्बन उत्सर्जन कमी करते. पण मी 1 किलो बीफ नाही खाल्लं तर मी 20 किलो कार्बन उत्सर्जन कमी करते. असा एवढा मोठा फरक यामध्ये दिसून येतो. तर जेव्हा आपण मोजायला लागतो तेव्हा आपल्याला समजतं की कोणत्या कृतीने जास्त आणि कोणत्या कृतीने कमी फरक पडतोय आणि मग आपण स्वतःसाठी तो एक निर्णय घेऊ शकतो. मॅडम, आपण आता म्हणालात की रासायनिक खतांचा जास्त वापर होतो आहे बरं. आणि खरं आहे. तर मग सेंद्रिय खतं वापरण्यासाठी तर सेंद्रिय खतं उपलब्ध नाही आहेत. सर्रास शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत आहेत. बरोबर. आणि सेंद्रिय खतं विशेषतः आपल्याला शेणखत हे आपल्याला गावाकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. बरोबर. तर त्यासाठी काय करता येईल की पाळीव प्राणी जे आहेत गाई म्हशी हो. त्या आता पूर्णपणे बऱ्याच शेतकऱ्यांकडे कमी झालेल्या आहेत. बरोबर. पूर्वी ज्या प्रमाणात होत्या त्या प्रमाणात आता नाही आहेत. त्यामुळे शेणखत उपलब्ध होत नाही. सर्रासपणे शेतकरी रासायनिक खताचा वापर करतो बरोबर. आणि आपण रासायनिक खतावरती निर्माण झालेले फूडच खात आहोत. हो. त्याला पर्याय काय असेल? हो, छान प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं मी ज्ञानेश्वर बोडकेंबरोबर 4 महिने काम केलं होतं. तेव्हा ते पर्यावरणपूरक पद्धतीने शेती कशी करायची आणि फक्त पर्यावरणपूरक पद्धतीने शेती करायची, ती पर्यावरणासाठी चांगलं म्हणून नव्हे तर ती जास्त त्यातून नफासुद्धा मिळू शकतो म्हणून सुद्धा, असं त्यांचं मॉडेल होतं. 1 एकर शेतीचं ऑर्गॅनिक शेतीचं मॉडेल. त्यामध्ये त्यांनी हेच म्हणलं होतं की प्रत्येक एकरामागे 2 गाई गुरं ठेवा. तुमच्या घरामध्येच रोज सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास स्वतःहून शेतीमध्ये काम करा. क्रॉप रोटेशन करून ऑर्गॅनिक शेती पद्धतीने काम करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खत लागवड करायच्या आधी डिमांड कशाला आहे त्याचा विचार करा. म्हणजे तुम्ही एका व्यावसायिकाच्या दृष्टीने शेतीकडे बघा, फक्त प्रोडक्शनच्या दृष्टीने नाही. तेव्हा शेती फायदेशीर होईल आणि ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करणं परवडायला सुद्धा लागेल. हा त्यातला एक मुद्दा आहे. तो शेतकरी काय करू शकतात यावर. पण दुसरा मुद्दा अजून असाही आहे की हवामान बदल थांबवण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या पातळीवर बदलांची गरज आहे. म्हणजे तुम्ही म्हणलात तसं जर ऑर्गॅनिक खतं उपलब्ध नसतील तर आपण तरी काय करणार. ऑर्गनायझेशनल लेवलवर शेतकरी काय बदल करू शकतील ते आपण शहरात बसून नाही ठरवू शकत. मग आपण काय करू शकतो. कूल द ग्लो ॲपची आपण सुरुवात केली ती या ध्येयाने डिमांड साईड मिटिगेशन ऑफ क्लायमेट चेंज. म्हणजे असं की आपण जेव्हा आपल्या आयुष्यात ठरवतो की माझ्या आयुष्यात मी हे करणार आहे, मी जेव्हा अन्न विकत घेईन तेव्हा मला ऑर्गॅनिक खताने बनवलेलं पाहिजे. जेव्हा मी वस्तू विकत घेईन तेव्हा त्या सस्टेनेबल आहेत का नाही हे मी बघेन. जेव्हा मी पाणी प्यायला जाईन तेव्हा प्लॅस्टिकच्या ऐवजी मी तांब्यातलं पाणी पिईन. असे निर्णय आपण स्वतःच्या आयुष्यात घेतो तेव्हा त्याची डिमांडसुद्धा वाढत जाते. जेव्हा आपल्यासारखा कन्झ्युमर म्हणेन की माझ्याकडे ऑर्गॅनिक खताची डिमांड आहे, तुम्ही ऑर्गॅनिक खतात बनवलेलं अन्न मला दिलं तर मी जास्त किमतीला विकत घेईन. जेव्हा मी असं म्हणते तेव्हा त्याची डिमांड वाढते, तेव्हा शेतकरी ते करायला लागतील. त्यामुळे शेवटी जे मोठे बदल गरजेचे आहेत त्यांचीसुद्धा सुरुवात आपल्या कृतीमधून, आपल्या घरातूनच होते. मॅडम, मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही मगाशीच सांगितलं की COP27 मध्ये तुम्ही होतात, तुम्हाला त्या ठिकाणी अवॉर्ड मिळालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही COP30 आता जी ब्राझीलमध्ये 4 दिवसापूर्वी परिषद झाली त्यामध्ये सुद्धा तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. म्हणजे अशी काय गोष्ट घडते आहे की COP27 आणि COP30 मधून, आणि ज्याचा आपल्याला खरोखर ते ठरवलेल्या गोष्टी होत आहेत काय, किंवा ॲज अ देश, भारत देश कशा पद्धतीने ह्या पर्टिक्युलर गोष्टीकडे किंवा ह्या हवामान बदलाकडे चालला आहे, त्याची मला वाटतं जास्त माहिती तुम्हाला असेल. थोडी माहिती सांगितलं तर बरं. हा माझा शेवटचा प्रश्न. बरोबर. COP27ला मी पहिल्यांदा गेले तेव्हा मी कायम COP बघत आले होते आणि लांबून बघायचे.
कारण कॉपमध्ये सगळ्या देशांचे पंतप्रधान असतात, सगळ्या देशांचे मिनिस्टर्स असतात, ते क्लायमेट निगोसिएशन्स करत असतात आणि मला वाटायचं की त्यांचीच जागा आहे. आपल्याला कधी जायला मिळेल अशी कल्पनाच आली नव्हती. मग COP27ला भारत देशाने एक नवीन उपक्रम सुरू केला. त्यांनी भारतातून 4 तरुण लोकांना सिलेक्ट करायचं ठरवलं भारताला रिप्रेझेंट करण्यासाठी आणि त्या 4 तरुण लोकांमध्ये माझी निवड झाली आणि पहिल्यांदा मला COPला जायची संधी मिळाली. त्यानंतर दरवर्षी मी भारताचं प्रतिनिधित्व करत आली आहे COPमध्ये आणि हे एक वेगळं जग आहे. म्हणजे जगभरातून नेते त्या देशामध्ये जमतात. क्लायमेट चेंजवर काय करायचं, आपल्यामुळे होणारं कार्बन उत्सर्जन कमी कसं करायचं ते ठरवण्यासाठी निगोसिएशन्स होतात. 2 आठवड्याचा तो कालावधी असतो. पण दरवेळी तिकडे जाऊन म्हणजे अगदीच सगळेच ॲक्सेसिबल असतात. एका देशाचे पंतप्रधान आपले शेजारून चालले असतात, कोणत्या देशाचे एन्व्हायरमेंट मिनिस्टर तुमच्या शेजारी जेवायला बसले असतात. असं COPचं वातावरण असतं. आणि मी जेव्हा क्लायमेट चेंजमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा माझी एक मैत्रीण पण या विषयाबद्दल तिला खूप जवळीक होती आणि मी तिला म्हणलं की तू का नाही यामध्ये काही करत. ती म्हणली की मला खूप वाईट वाटेल की यामध्ये काहीच होत नाही आहे, आता 30 वर्षामध्ये जगाचं काय होणार, मला काळजी वाटते आणि ती काळजी माझ्यासाठी जास्त होते, म्हणून मला नाही वाटत मी हे करिअर म्हणून करू शकते. COPमध्ये जाऊन माझ्यासाठी मला यावर एक वेगळा अनुभव आला असा की साधारण 10,000 लोक एकत्र जमली असतात आणि काहीतरी सेन्स ऑफ ॲक्शन असतं की जगामध्ये आपल्यासारखी लोक आहेत जी याबद्दल काहीतरी करतायत. इनोव्हेटर्स जमतात, शास्त्रज्ञ जमतात, पंतप्रधान जमतात आणि सगळे मिळून प्रत्येक देशासमोर एक नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन ठरतं प्रत्येक देशाचं की यावर्षी आपलं उत्सर्जन कमी करण्यासाठी मी काय कमिटमेंट करतो आहे. त्यामध्ये भारताचं एक खूप महत्त्वाचं प्रतिनिधित्व ते असं की नरेंद्र मोदींनी COP26मध्ये मिशन लाईफ लॉन्च केली, लाईफस्टाईल चेंज फॉर एन्व्हायरमेंट. त्यांचं म्हणणं असंच की पर्यावरणपूरक जीवनशैली ही भारतीय नागरिकांसाठी काही नवीन गोष्ट नाही आहे. आपले आजी आजोबा पिढ्यानपिढ्या लोक पर्यावरणाशी संगडित जीवन जगत आलेत. त्यामुळे आपल्याला काही नवीन नाही शोधायचं आहे. आपल्याला 2 पिढ्यामागे आपण जे जगत होतो तेच परत आणायचं आहे. त्यामुळे आता भारत सरकार हे प्रत्येक नागरिकाला विनंती करतं आहे की स्वतःच्या आयुष्यामध्ये पर्यावरणपूरक बदल करा आणि त्यासाठी भारत सरकारने वेगवेगळे फंडसुद्धा बनवले आहेत. नागरिकांना ते अवॉर्ड्स देत आहेत, असे नागरिक जे वेगवेगळे इनोव्हेशन्स करत आहेत लाईफस्टाईल चेंज फॉर एन्व्हायरमेंटसाठी. सो हे एक मोठ्या रीतीने मोहीम भारताने COPमध्ये सुरू केली आणि हे एक प्रतिनिधित्व भारत जागतिक पातळीवर लोकांना दाखवतं आहे की सस्टेनेबिलिटी पर्यावरणपूरक जीवनशैली आमच्यासाठी नवीन नाही, आमच्या परंपरेचा ती एक भाग आहे आणि आमचे नागरिक ते दाखवून देतील. तर COPमध्ये दरवर्षी जाऊन वेगवेगळ्या नेत्यांना बघून शेवटी मला हेच वाटतं की हे इथे होणारे डिस्कशन्स महत्त्वाचे आहेत, पण इथे गोष्टी एवढ्या हळूहळू पुढे जातात की खरा बदल हा आपल्यासारखे नागरिकच घडवून आणतील. जेव्हा मी म्हणेन की माझ्यासाठी हवामान बदल थांबवणं हे महत्त्वाचं आहे, तेव्हा आपले नेते ते सिरियसली घेतील, तेव्हा मोठ्या सिस्टेमिक चेंजेस जे गरजेचे आहे ते सुद्धा होतील. पण खऱ्या बदलाची सुरुवात आपल्या घरातूनच होईल. COPचा अर्थ कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आणि पार्टीजमध्ये आपण देशाच्या मिनिस्टर्सना आणि पंतप्रधानांना पार्टीज ते म्हणतात. पण मला वाटतं की जेव्हा प्रत्येक शाळेमध्ये आत्ता होत असलेल्या प्रत्येक गल्लीमध्ये हवामान बदलावर डिस्कशन होईल आणि आपल्यासारखे नागरिक त्याचा भाग बनतील, तेव्हा ती खरी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ठरेल. धन्यवाद प्राची मॅडम. हो सर. बरोबर, मस्त सजेशन आहे सर. तुम्ही सांगितले प्रेडिक्शन खरी होत असतील तर कदाचित एक दिवस होईल क्लायमेट कॉलेज. धन्यवाद. हवामान बदल थांबवण्यासाठी आपण सामान्य नागरिक काय करू शकतो याविषयी आपल्याला चांगली माहिती मिळाली आहे.
आपण सर्वजण मिळून कार्बन उत्सर्जन कमी करूया, हाच या व्याख्यानाचा उद्देश असेल. आपण सर्व इथे उपस्थित राहिलात, श्रोता आणि वक्ता चांगला संवाद साधलात, पण आपण वेळेअभावी जास्त आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेत नसल्यामुळे दिलगिरी आहोत आणि आपल्या सर्वांचे आभार. आता आपला भाग्यवान श्रोता दर दिवशी आपण व्याख्यानमालेच्या दर दिवशी भाग्यवान श्रोता म्हणून निवडत असतो, तर आज भाग्यवान श्रोता आपण निवडावा अशी विनंती आहे. एकच. भाग्यवान श्रोत्याचा नंबर आहे 163. भाग्यवान श्रोत्याने आपली भेटवस्तू आणि प्रमाणपत्र आपल्या मान्यवर कक्षामध्ये येऊन घेऊन जावे. उद्या बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी रात्रोर ठीक 8:30 वाजता हबप डॉक्टर हरिदास महाराज पालवेशास्त्री यांचे श्री संत ज्ञानेश्वर आणि आधुनिक युग या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. धन्यवाद. आता संपूर्ण वंदे मातरम होईल, सर्वांनी उभं राहायचं आहे. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजला सुफला मलयज शीतला शस्य श्यामला मातरम. वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं. वंदे मातरम. कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले, कोटि कोटि भुज द्रुत खर करवाले. अबला केनो एतो बोले, बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं. वंदे मातरम. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म. त्वं हि प्राणात् शरीरे बाहुते, तुम्ही मा शक्ती. हृदये तुम्ही मा भक्ती. तो मारई प्रतिमा गडी मंदिरे, मंदिरे मातरम. वंदे मातरम. त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी, कमला कमलदल विहारिणी. वाणी विद्यादायिनी नमामि त्वां. नमामि कमला अमला अतुला सुजलां सुफलां मातरं. वंदे मातरम. श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की.